सर्वांना जय भीम, नमस्कार। आजच्या कार्यक्रमात विचार मंचावर उपस्थित आमचे दोन मान्यवर खाली गेलेले आहेत, खरं म्हणजे तुम्ही वर बसले पाहिजेत। ज्येष्ठ पत्रकार सुधाकर लाड, पनवेलमध्ये मी जेव्हा कॉलेज करत होतो तेव्हापासून त्यांची पत्रकारिता मी पाहत आलोय आणि खूप मोठे पत्रकार आहेत। लोकनेते दिबा पाटलांचे स्वीय सहाय्यक राहिलेले आहेत ते। गजानन म्हात्रे हे आगरी समाजातले साहित्यिक आहेत। म्हणजे आगरी समाजातला माणूस पुस्तकं लिहितो याच्यावर कोणाचा विश्वास नाही बसणार, कारण का त्यांना शिक्षणाचा अधिकारच नाकारला होता। त्यांना काय समजत नाही अशातला भाग नाही। अत्यंत हुशार मंडळी आहेत आणि राजेंद्र फुलपगार सर विचार मंचावर आहेत, ताई आहेत, त्यांचा आपण सत्कार केला। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण बुद्धवंदनेने केली, तर हा कार्यक्रम प्रभात पर्वच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र पाहतोय। म्हणजे कार्यक्रम पनवेलमध्ये असला, हॉलमध्ये असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे। त्याच्यामुळे आता या सोशल मीडियाच्या युगामध्ये सभेला लोक नाहीत असं कुठल्याच सूत्रसंचालकांनी बोलू नये, कारण का हा कार्यक्रम प्रभात पर्ववर ऑलरेडी 20-25 हजार लोक बघतायत। मी धन्यवाद देईन बाळू देसाई यांना की दादा उभे राहा, अत्यंत ज्येष्ठ 70तले ग्रहस्थ आहेत, पण माईकमधले स्पीकरमधले अत्यंत जाणकार आहेत की आवाजाची क्वालिटी तुम्ही बघू शकता। संपूर्ण पनवेलकरांनी त्यांना धन्यवाद द्यावे, कारण त्यांना आपण फूल नाही देणार, परंतु त्यांची जी कामाची क्वालिटी आहे, 70मधला माणूस लोकनेते दिबा पाटील साहेबांना भेटलेला माणूस आहे, असा साधा माणूस नाही आहे। आणि या कार्यक्रमाचं आयोजन ज्या तरुणांनी केलंय त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा, कारण मी आतापर्यंत ज्या कार्यक्रमांना भेटी दिल्यात त्या कार्यक्रमामधला सर्वोत्कृष्ट बॅनर आहे असं माझं मत आहे। तुमचं मत आहे की नाही सांगा, असेल तर टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। ज्यांनी बॅनर बनवला आणि लावला त्याला पण फार महत्त्व आहे। दुसरी गोष्ट, हा हॉल अतिशय सुंदर आहे। हे हॉलचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना पण धन्यवाद दिलं पाहिजे की या कार्यक्रमाला अत्यंत शांत आणि चांगला असा हॉल आपल्याला इथे उपलब्ध झालेला आहे। हा जो विषय आहे, हा विषय पनवेलकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, रायगड जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी वर्तमानात महत्त्वाचा आहे। आणि म्हणून इथे बुद्धवंदना घेतल्यानंतर हा कार्यक्रम सगळ्या समाजाचे जातीचे लोक बघतात, आगरी, कोळी, भंडारी सगळेच, उच्चवर्णीय पण आणि मागासवर्गीय पण बघतात। त्यांना कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने झाल्यानंतर प्रश्न पडतो की बाबा सरस्वतीची वंदना का नाही घेतली, अन्य देवदेवतांची का नाही घेतली। तर त्यांच्यासाठी सांगतो की या देशामध्ये जी विषमता होती, चातुर्वर्ण्य होता, याला भगवान बुद्धांनी विरोध केला आणि विरोध केला, समता निर्माण करण्याचा प्रयत्न 2500 वर्षापूर्वी केला, म्हणून भगवान बुद्धांची ही प्रार्थना आपण इथे घेतली। मी धन्यवाद देईन की भगवान बुद्धांचा जो विचार आहे तो आगरी कोळ्यांना वेगळ्या पद्धतीने माहीत आहे। म्हणजे आमचे गजानन म्हात्रे यांनी कारले लेणीतल्या आई एकविरेवर पुस्तकं लिहिलेली आहेत, त्या एकवीर आईच्या समोरच बौद्ध लेणे आहेत आणि नैसर्गिकरित्या भगवान बुद्धांचं ना आई एकविरेचं नातं आहे। अनेक कथा वगैरे आहेत, परंतु पुरातत्व विभागाने जे पुरावे दिले त्यावरून असं लक्षात येतं त्या कारल्याला लोक जातात ही केवळ भक्ती नाही, तर ते जागतिक व्यापाराचं उदाहरण आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं उदाहरण आहे। आणि हा आंतरराष्ट्रीय व्यापार त्या काळी श्रीलंका, रोम, इजिप्त, मुंबई, घारापुरी मार्गे कारले लेणी असा होत होता। म्हणजे आपल्याला वाटते की ही छोटी गोष्ट आहे। आणि याच विषयावर कोळी समाजावर एक पुस्तक इथे लिहिलेलं आहे सुधाकर लाड यांनी, आणि या पुस्तकामध्ये हा सगळा 2500 वर्षांचा इतिहास कोळी समाजाचा आलेला आहे। आणि ही गोष्ट मी यासाठी सांगतो की हे जे माझं भाषण आहे हे भाषण नाही, हा संवाद आहे। आणि म्हणून आमच्या आयोजक मित्रांनी सांगितलं की सभा संपल्यानंतर आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम पण घेणार आहोत, जे लोक थांबतील त्यासाठी। आज रविवार आहे, सगळ्यांना माहिती आहे रविवार किती महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे, त्यामुळे लोक थांबतील की नाही शंका आहे, परंतु ज्यांना जिज्ञासा आहे ते थांबतील। आणि म्हणून भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी समतेचा पुरस्कार केला आणि भगवान बुद्ध, चार्वाक आणि महावीर हे त्या काळातले आकाशातला ईश्वर, चमत्कार, स्वर्ग नाकारणारे लोक, या सगळ्यांना
आता ज्यांचा कार्यक्रम आपण घेतोय त्यांनी सन्मान दिलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की या कार्यक्रमामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा आपण इथे जयंती महोत्सव करत असलो तरी आपली जी लोकांची सर्वसामान्य लोकांची जी परिचय आहे, शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत, या आरक्षणाची सुरुवात त्यांनी केली, परंतु पनवेलशी त्यांचा संबंध काय तर आरक्षणाचं पनवेलमधलं सगळं नेतृत्व आहे किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व आहे शाहू महाराजांच्या नंतर हे लोकनेते दिबा पाटलांनी केलेलं आहे. पण दिबा पाटील साहेबांची एवढे आंदोलनं चालू आहेत पण ते आरक्षणाचे समर्थक आहेत असं एक वाक्य कोणी बोलत नाही, कुठला नेता बोलत नाही. आणि म्हणून हा जो बॅनर इथे बनलेला आहे त्या बॅनर बनवणाऱ्यांची जी कल्पकता आहे त्याला फार महत्त्व आहे. हा पुस्तकाचा विषय आहे और पुस्तक होऊ शकतं की शाहू महाराजांनी जे आरक्षण सुरू केलं ते स्वातंत्र्यानंतर इथल्या लोकांना समजावणं आणि मंडल आयोगाचं समर्थन करणं यासाठी लोकनेते दिबा पाटलांचं नाव आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमामध्ये आयोजक ज्या सगळ्या संघटना आहेत, मी भीमसैनिक टीम, बाबासाहेब लीगल पॅन्थर, सम्यक विचार मंच, बौद्धजन सेवा संघ आणि छावा सामाजिक संघटना यांना मी धन्यवाद देतो की हा विचार अत्यंत मोलाचा आहे. आणि म्हणून शाहू महाराजांचं जे आरक्षण आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, सगळ्यांना कल्पना आहे त्याची, किंवा ज्यांना माहीत नसेल त्याला यूट्यूबला खूप क्लिप आहेत त्याच्यावर, तुम्ही ती भाषणं ऐकू शकता, समजून घेऊ शकता. परंतु पनवेलच्या रायगडच्या भूमिपुत्रांशी त्यांचं नातं काय हा महत्त्वाचा विषय. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांनी पनवेलमधूनच एक पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तकाचं हे असं चित्र आहे, राखीव जागांना सुरुंग. लेखक आहेत लोकनेते दिबा पाटील साहेब. आता हे पुस्तक लोकनेते दिबा पाटील या आगरी समाजातल्या एका महान माणसाने लिहिलेलं आहे. किती लोकांना हे माहीत असेल, किंवा या पुस्तकाच्या कॉपी खरं म्हणजे खूप वेळा प्रकाशित करायला पावत्या. इथे साहित्यिक सुधाकर लाड आहेत, त्यांनी हा संकल्प केलेला आहे. दिबा पाटलांचा हा दुर्मिळ विचार पुस्तकाच्या रूपाने ते लवकरच प्रसिद्ध करणार आहेत. आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यांना असलं पाहिजे. आणि म्हणून ह्या दोन महापुरुषांची नावं घेत असताना आपल्याला कल्पना आहे की शाहू महाराज आणि लोकनेते दिबा पाटील यांच्यावर ज्या महापुरुषांचा प्रभाव होता त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले या दोन महान नेतृत्वाचा परिणाम किंवा त्यांचा प्रभाव या दोन नेत्यांवर होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली रयतेच्या राज्याची, ती कल्पना अत्यंत क्रांतिकारक आहे. शिवाजी महाराजांना आपल्याकडे असं दाखवलं जातं की तलवारीने लढाई करणारा राजा, मग अफजल खानाला मारणारा राजा, शाहिस्ते खानाची बोटं छाटणारा राजा, परंतु याच्या पलीकडं जे समतेचं जे राजकारण आहे ते आताही महाराष्ट्राला दुर्मिळ झालंय. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे केलं आणि त्यावर आपण नेहमीच बोलत असतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवर होता, लोकनेते दिबा पाटलांवर प्रचंड प्रभाव यांचा होता. आणि म्हणूनच आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे, सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये जरी पनवेलकर फार म्हणजे लाखोंच्या संख्येने जरी उपस्थित नसले तरी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. कारण शाहू महाराजांनी, लोकनेते दिबा पाटलांनी जो विचार प्रवाह सुरू केला त्या विचार प्रवाहाला बंदिस्त करणारे लोकांची संख्या आता जास्त वाढलेली आहे. पण या सगळ्यांची उत्कर्ष आहे तो या आरक्षणामुळे झालेला आहे. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये मुळात आरक्षण या कल्पनेला किती लोकांचं समर्थन आहे ते आपल्याला दिसतं की बाबा आरक्षण म्हणजे भीक नाही असं मला म्हणावं लागतं. लोकांना काय वाटतं आरक्षण हे भीक आहे, म्हणजे आरक्षणाने जे पुढे येतात ते कमी प्रतीचे आहेत, अशा प्रकारचा प्रचार आरक्षण विरोधकांकडून होतो. आरक्षण म्हणजे लाचारी आहे, आरक्षण म्हणजे कुबडे आहेत असं मोठमोठ्या लोकांनी म्हटलं. परंतु आरक्षण हा सामाजिक न्याय आहे आणि तो सामाजिक न्याय किती महत्त्वाचा आहे हे समजून घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहे. आणि म्हणूनच शाहू महाराजांचं जे आरक्षणाचं जे काम आहे त्याच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रभाव होता. आता महात्मा ज्योतिबा फुले यांना
जसं शाहू महाराज मानत होते तसं आगरी समाजाच्या सगळ्या नेत्यांनी आपलं गुरु म्हटलेलं आहे. लोकनेते दिबा पाटील असतील, दत्ता पाटील असतील आणि नारायण नागू पाटील ज्यांनी कुळ कायदा केला, सिडको विरुद्ध आंदोलन दिबा पाटलांनी केलं, यांच्यावर सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पूर्ण प्रभाव आहे. रायगड जिल्ह्यात आज आपण सांगितलं की इथल्या भूमिपुत्रांचे गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत, राष्ट्रपिता महात्मा फुले आहेत, किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यामध्ये आगरी कोळ्यांनी लोकांनी दिली, तरी लोकांना ती गोष्ट अजूनही कानावर पडत नाही किंवा पडलेली नाही. पण हे सत्य आहे आणि हे सत्य सांगण्यासाठीच आपण इथे जमलेलो आहोत. आरक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी जसं काम केलं तसं शाहू महाराजांनी केलं, पेरियार यांनी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं काम केलेलं आहे. आणि यांच्याच परंपरेमध्ये लोकनेते दिबा पाटील यांचं मोठं नाव आहे. परंतु आरक्षण समर्थक दिबा पाटील हे आपल्याकडे मांडलेलं नाही. दोन्ही साहित्यिकांना माझी विनंती आहे, सुधाकर लाड आणि आमचे गजानन म्हात्रे मोठे साहित्यिक आहेत, आपल्यामध्ये कवी आहेत, वेगवेगळे साहित्यिक आहेत, तर यांनी या विषयावर पुस्तकं लिहिली पाहिजेत. कारण आरक्षणाचे विरोधक आता आपल्यातलेच लोक जास्त झालेले आहेत, त्याच्यामुळे पनवेलमध्येच आरक्षणाचे विरोधक खूप मोठ्या प्रमाणात झालेत. मग आरक्षणाचं समर्थन ही लोकनेते दिबा पाटलांच्या विचारांची परंपरा कोण चालणार? दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळावर भेटलं पाहिजे असं आपण म्हणतो, पण या देशामध्ये जे आरक्षण सामाजिक न्यायाचा विषय आहे तो किती महत्वाचा आहे, तो विषय इतका महत्वाचा आहे की त्यामध्ये दिबा पाटील साहेबांचं योगदान एवढं मोठं आहे की परवा मला महाराष्ट्रातले धनगर समाजाचे नेते ओबीसी विचारवंत लक्ष्मण आके यांनी फोन केला. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे पनवेल उरणला खूप मोठं आंदोलन चालू आहे दिबा पाटील साहेबांच्या नावाचं विमानतळ द्यायचं, परंतु दिबा पाटलांचं काम हे केवळ पनवेल उरणपुरतं किंवा 12.5% मर्यादित नाही. लोकनेते दिबा पाटील यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, मंडल आयोगासाठी राष्ट्रीय स्तरावर ते लढले. मंडल आयोगामध्ये अनेक लोक, अनेक नेते उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये दिबा पाटील यांनी नेतृत्व केलेलं असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांची आज जबाबदारी आहे की नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक, सगळे वक्ते आम्ही पनवेलला यायला तयार आहोत. पण तो कार्यक्रम कोणी आयोजित करायचा म्हणून प्रभात पर्ववर हा चॅनल दिसतोय. माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणाला, आता एअरपोर्ट तर आंतरराष्ट्रीय गोष्ट आहे, द्यायचं असेल तर त्यांनी केलेलं काम सांगितल्याशिवाय नाव मिळणार नाही. आणि म्हणून बुद्धिवंत लोक असतात, साहित्यिक लोक असतात, त्यांचं पण महत्त्व असतं. जसं मोर्चा आंदोलनासाठी लोक मोठ्या प्रमाणात येतात तसा हा कार्यक्रम सुद्धा पनवेलमधला बौद्धिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे. याच पनवेल शहरामध्ये समोर असलेल्या डीएड कॉलेजमध्ये मी शिक्षकाचा कोर्स आहे 2 वर्षाचा तो केलेला आहे. तेव्हापासून मी सुधाकर पाटलांना ओळखतोय. म्हणजे पनवेलचं सगळे बाजारपेठ मला माहीत आहे, 2 वर्ष मी ते राहिलेलो आहे. त्यामुळे पनवेलकरांसाठी हा कार्यक्रम अत्यंत प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे, महत्त्वाचा आहे. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील आणि राजर्षी शाहू महाराज यांना दोघांना, या दोन्ही महापुरुषांना एकत्र घेण्याचं कारण आहे की फुले शाहू आंबेडकर हे जे महाराष्ट्राची, पुरोगामी महाराष्ट्राची जी ओळख आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपला ओबीसी समाज किती स्वीकारतो हा मोठा प्रश्न आहे. त्यांना हे जयभीमवाले आहेत तिघे म्हणून बाजूला ठेवणारा आपला समाज आहे आणि ही खंत आपण व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून त्यांचा परिचय यासाठी करून द्यायचा आहे की लोकनेते दिबा पाटलांनी या तिन्ही महापुरुषांना आपले आदर्श मानलेले आहेत. आणि आपण इथे बसलेले लोक आहोत, हे सगळेजण या महापुरुषांना मानणारे आहोत. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या ह्या सगळ्या महापुरुषांचा म्हणजे भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिबा पाटील साहेब, हा सगळ्या महापुरुषांचा जो सगळा मार्ग आहे हे आरक्षणाच्या समर्थकांचा आहे. आज आरक्षणाच्या विरोधकांची ताकद वाढलेली आहे आणि विरोधकांची ताकद वाढल्यामुळे राजाराम पाटील असतील तर गर्दी कमी होईल, पण राजाराम शेठ असतील तर गर्दी जास्त असते. म्हणजे ज्या शेठजी भटजी लोकांच्या विरुद्ध या महापुरुषांनी काम केलं, म्हणजे सरंजामी आणि जमीनदार उच्चवर्णीय लोकांविरुद्ध काम केलं,
त्यांची ताकद वाढल्यामुळे कदाचित मला उद्या शेठ व्हायची वेळ आलेली आहे असं वाटायला लागलं मला, की शेठ झाल्याशिवाय लोकांना काय समजत नाही काय सांगितलेलं. त्याच्यामुळे ती गोष्ट सोडून द्या, आपल्याला पण एक अर्धा किलो सोन्याच्या चैनी ब्रेसलेट वगैरे घालावे लागतील अशी स्थिती समाजाची आहे. लोकांना विचार समजत नाही. आणि म्हणून हा जो आपला जो विषय आहे हा आरक्षणाच्या समर्थकांचा आहे. आणि म्हणून आरक्षणाचं समर्थन का करायचं याची खरी म्हणजे सांस्कृतिक चर्चा झाली पाहिजे. आता राजर्षी शाहू महाराजांचं पूर्ण चरित्र यूट्यूबला आहे. लोकनेते दिबा पाटलांवर सुद्धा खूप मोठं साहित्य आहे. परंतु ह्या महापुरुषांची जी पार्श्वभूमी आहे ती कोणी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून मगाशी भगवान गौतम बुद्धांची प्रार्थना आम्ही इथे घेतली आणि त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. भगवान गौतम बुद्धांनी सगळ्यात मोठं काम केलेलं आहे. ते काम काय? तर आपल्या देशामध्ये जेवढे धर्म आपल्याला परिचित आहेत या सगळ्या धर्मांनी कधीच स्त्रियांना सुद्धा मुक्तीचा मार्ग आहे, अधिकार आहे असं सांगितलं नाही. आणि सगळ्यात मोठी या देशाची गुलामगिरी होती की स्त्रियांना धार्मिक अधिकार नाहीत. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं की होय, स्त्रियांना पुरुषांइतकाच अरंत होण्याचा अधिकार आमच्या धर्मामध्ये आहे. महाप्रजापतींनी ती मागणी केली भगवान गौतम बुद्धांकडे. आमच्या पोटी जन्मलेले पुरुष जर धर्मगुरू होऊ शकतात मग स्त्रिया अपवित्र कशा? आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र भिक्खुनी संघ पाहिजे. मी गजानन म्हात्रे इथे आमचे साहित्यिक आहेत, मी त्यांनाच प्रश्न विचारेन की आपल्याकडे म्हणजे आगरी कोळी समाजात आजही विधवा महिला लग्न लावतात. म्हणजे त्यांना लग्न लावणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट. आपण धर्म कधीच बघत नाही. धर्म कधी कळतो आपल्याला? आपलं स्वतःचं लग्न होतं, भटजी येतात आणि सांगतात की सप्तपदी करा, एकामेकांच्या गळ्यात माळ घाला, तेव्हा आपल्याला धर्म कळतो. मग या सगळ्या धर्मव्यवस्थेमध्ये धर्म स्थापन करण्याचा, धर्मगुरू होण्याचा मान स्त्रियांना नव्हता. तो मान भगवान गौतम बुद्धांनी दिला. म्हणजे समतेचा विचार सांगितला की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. हा विचार भगवान गौतम बुद्धांनी त्या काळात सांगितला. म्हणून आजही तुम्ही आगरी समाजात पाहिलं तर लग्न लावण्याचं काम महिला करतात, धवलारीन करतात. हा किती मोठा विषय आहे. आणि एवढा मोठा मान जगात कुठे महिलांना आहे का विचारा. मी धर्मांची नावं इथे घेत नाहीत कारण लगेच धर्माचं बोललं का लोकांना वाटतं. पण ज्यांच्या पोटी आम्ही जन्माला आलो ती आमची आई अपवित्र आणि मुलगा पवित्र कसं काय? आणि म्हणून भगवान बुद्धांचा हा समतेचा विचार हा आजच्या विचाराचं आपलं सूत्र आहे. आणि म्हणूनच आरक्षणाच्या लढ्यामध्ये शत्रू कोण आणि मित्र कोण हे आपल्याला आज समजून घ्यायला लागेल. राजर्षी शाहू महाराजांनी जो संघर्ष केला आहे आपल्याकडे तो संघर्ष खूप मोठा आहे. राजर्षी शाहू महाराज हे मराठा समाजाचे आहेत. पण आतापर्यंत राजर्षी शाहू महाराजांनी जे काम केलेलं आहे असं काम कोणालाही जमलेलं नाही. कारण ते काम या आपल्या देशामध्ये जी विषमता आहे, धर्माने लादलेली विषमता आहे, याच्या विरुद्ध बंड करण्याचं काम आहे. एखाद्या शत्रूबद्दल विरुद्ध लढणं सोपं आहे. म्हणजे आदिलशाही निजामशाही विरुद्ध तलवार घेऊन लढाई करणं सोपं आहे. पण या देशातली जी विषमता आहे त्या विषमतेविरुद्ध लढणं अत्यंत अवघड आहे. असं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. आपल्याला कल्पना आहे की समतेची लढाई मांडत असताना मनुस्मृतींनी आमच्या स्त्रियांना अधिकार नाकारले, ओबीसींना अधिकार नाकारले, SC STना अधिकार नाकारले, स्त्री शूद्रांना अधिकार नाकारले असं आपण म्हणतो. मग शाहू महाराजांनी नक्की काय केलंय? शाहू महाराजांनी मनुस्मृतीला उत्तर दिलंय. पण महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचा हा जो विरोध आहे मनुस्मृतीला, याच्यावर बोलणारी लोक फार कमी आहेत, खूप कमी लोक आहेत. पण ही परंपरा आपल्याला सांगावी लागते. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा फोटो आरक्षणाच्या प्रत्येक लढाईत लागला पाहिजे. जरांगे पाटलांच्या लढाईत हा फोटो दिसत नाही, शाहू महाराजांचा पण दिसत नाही, बाबासाहेब आंबेडकरांचा पण दिसत नाही आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पण दिसत नाही. याचं कारण काय? याचं कारण आपण अभ्यासलं पाहिजे. कारण या देशामध्ये विषमता होती, आजही आहे. आणि म्हणून ही विषमता ज्यांना ज्यांना समजली, ज्यांना ज्यांना त्रास झाला त्यांनी पुढे येऊन हे आंदोलन केलेलं आहे. म्हणून राजर्षी शाहू महाराज हे एवढे महान नेते आहेत की देशातली विषमता संपवण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात केलेला आहे. आणि म्हणून आपण देशाची जर परिस्थिती पाहिली की या देशामध्ये अत्यंत कमी लोकांना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सर्वाधिकार या मनुस्मृतीने दिले होते.
50% स्त्रियांना सगळे अधिकार नाकारले. शूद्र किती 52% आपल्याला सांगितलं जनगणनेमध्ये, त्यांना अधिकार नाकारले. SC STला अधिकार नाकारले आणि म्हणूनच आमच्या देशावर गुलामगिरी आली. आता लोकांना असं वाटतं की अस्पृश्यता एवढीच गुलामगिरी आहे. गुलामगिरी एवढीच नाही. या देशातल्या 85% लोकांना हातात तलवार धरण्याचा, लढण्याचा अधिकार नाकारला गेला. त्याचा दुष्परिणाम काय झाला? सगळ्यात मोठा दुष्परिणाम लढाईमध्ये झाला की अत्यंत कमी संख्येने परकीय लोक यायचे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे हल्ले जवळजवळ जे झाले सगळे ज्या परकीय राज्यकर्त्यांनी केले ते संख्येने खूप कमी लोक होते. त्यांचे सैनिकच यायचे, त्यांच्या काय महिला यायच्या नाहीत. पण आमच्याकडे एवढी मोठी लोकसंख्या असताना आमच्या इथल्या शेतकऱ्याला वाटायचं की शेती कसणं आमचं काम आहे, कुंभाराला वाटायचं की आपलं मडकी बनवणं आपलं काम आहे, चर्मकाराला वाटायचं की चपला बनवणे काम, लोहाराचं काम काय हत्यारं बनवणं, पण हातात तलवार घेऊन लढणं हे आमचं काम नाही. आणि यामुळे कमी संख्येने आलेल्या लोकांनी फक्त 15% लोकांना मारून टाकलं आणि देश गुलाम झाला. म्हणजे आता थेट परिणाम भारताच्या संरक्षणाशी होतो. अत्यंत महत्त्वाचा विषय. आणि म्हणून आम्ही गुलामीचं कारण आम्ही सगळ्यांना अधिकार नाकारले. अशा प्रकारची विषमता आहे. ती विषमता खालच्या जातीतल्या लोकांना अधिकार नाहीत म्हणून त्यांना अधिकार द्या एवढ्यापुरतीच नाही, कारण आमच्या देशाचा पराभव करणारी विषमता आहे. आणि अशा प्रकारचं अनेक संशोधन आता पुढे आलेलं आहे. आणि म्हणून स्वतंत्र भारतात संविधानाच्या काळात आज महिला पोलीस प्रत्येक नाक्यावर दिसतात. महिलांना पोलिसांचे म्हणजे संरक्षणाचे अधिकार दिलेत. महिला राष्ट्रपती आपल्या झाल्या, प्रतिभाताई पाटील. आता पण आपल्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहेत, तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुख आहेत. हे अधिकार महिलांना भारतीय संविधानाने दिले आणि याचे सगळे जे परंपरा आहे ते आजच्या कार्यक्रमाचा हा भाग आहे. आणि म्हणून आपल्याकडे आयडिया ऑफ रिझर्वेशन म्हणजे आरक्षणाची कल्पना ही राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी सांगितली. ज्योतिबा फुले हे केवढे मोठे नेते आहेत. मी आज कोळी टोपी घालून भाषण करतो, त्यामध्ये सांगण्याचा उद्देश हाच असतो की आरक्षणाचे विरोधक कोळी आगरी लोक नाहीत, तर समर्थक आहेत. महात्मा ज्योतिबा फुले समर्थक आहेत. ती कल्पना पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या महाराष्ट्रात मांडली. सत्यशोधक समाज आपल्याला माहीत आहेत. मी फार मोठे शब्द वापरणार नाही, कारण का आपल्या परिसरामध्ये साध्या भाषेत हे कळलं पाहिजे. आणि म्हणून आयडिया ऑफ रिझर्वेशन म्हणजे आरक्षणाची कल्पना महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडली. मी अभिमानाने सांगतो की महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यामध्ये आगरी कोळी लोकांनी, भंडारी लोकांनी दिली, परंतु याच्यावर सुद्धा पुस्तक नाही. आता महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी देणं हा अभिमानाचा विषय आहे की कमीपणाचा आहे? अभिमानाचा विषय आहे, कारण महाराष्ट्राचा परिचय महात्मा फुल्यांशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की आरक्षण म्हणजे काय, तर ह्या देशामध्ये जी विषमता आपल्याकडे मांडली होती, ज्या विषमतेमुळे देशाचा अनेक वेळा पराभव झाला, ही विषमता वाईटच आहे. आणि ही विषमता संपवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी कल्पना मांडली. आणि आपल्याला माहीत आहे विद्येविना मती गेली, ते सगळं तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुल्यांचं माहीत आहे. त्यांचा एक शब्द आहे, वित्ताविना शूद्र खचले. आणि किती मोठे अनर्थ झाले. आज वित्ताला किती महत्त्व आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाला ज्यांनी ज्यांनी देणग्या दिल्या असतील, ज्यांनी ज्यांनी पैसे दिले असतील, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण ही जी चळवळ आहे समतेची, या समतेच्या चळवळीला कोणी पैसे देत नाहीत, समतेच्या चळवळीला कोणी प्रोत्साहन देत नाहीत, विषमतेला मात्र प्रोत्साहन मिळते. आणि वर्तमान काळाचं हे भाषण रेकॉर्ड होणार आहे. वर्तमान काळाची महती अशी आहे की विषमता सांगणाऱ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. मोठमोठ्या गाड्या आहेत, मोठमोठे हॉल आहेत, त्या सभेला गेलात तर 500 रुपये भेटतात, संध्याकाळी बिर्याणी मिळते, मग तिकडे लोक जाणार. हा निसर्ग आहे. पण ज्याला विषमतेचं स्वरूप ह्या देशाला होतं त्या तोडण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकनेते दिबा पाटील या महापुरुषांनी केलं असेल तर त्यांच्या विचारांच्या आदर्शाला सन्मानित करण्याचं काम आपण इथे आता सगळे करतोय. याच पद्धतीने आरक्षण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे, म्हणजे त्यांचं उपयोजन आहे, हे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या आपल्या संस्थानामध्ये केलं. किती कठीण गोष्ट असेल की आताच पेशवाई संपलेली होती, पेशव्यांचं पूर्ण राज्य आलं होतं ज्यांनी विषमतेचं समर्थन केलं,
छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य कोणी संपवलं हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पेशवाई समजून घ्यायला लागेल. आता परवा पुण्यामध्ये त्या एका खासदार महिलेने सांगितलं, पेशवाई ही शिवी आहे का, असा त्यांनी प्रश्न केला. तर पेशवाई ही शिवी आहे की आशीर्वाद आहेत हे कोणाला विचारा, ज्यांचं शोषण झालं त्यांना विचारा. ज्यांनी कुळांची लढाई लढले, आम्ही इथल्या रायगडच्या आगरी कोळी बंडाऱ्यांनी कुळांची लढाई लढली का, आमच्या शेतावर सावकारांची खोती होती. सावकार म्हणजे कोण, पेशवे. मग ती खोती गेली पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष केला, नारायण नागू पाटलांनी केला. मग ती पेशवाई ही शिवीच आहे आणि ती मागासवर्गीयांसाठी शिवी आहे. आणि या देशातले 85% जर लोक मागासवर्गीय असतील तर पुणे स्टेशनला नाव हे महात्मा ज्योतिबा फुल्यांचंच पाहिजे, कारण त्यांनी विषमता संपवण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे पेशव्यांचा संबंध येतो कुठे? पण हे जाहीरपणे बोलायची हिंमत आज कमी लोकांना आहे, कारण आजही पेशवाईच आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत आणि त्यांनी सांगावं की आम्ही मागासवर्गीयांचं कल्याण करतो, आम्ही आगरी कोळ्यांना कुळ कायदा द्यायला तयार आहोत, 12.5% पूर्ण द्यायला तयार आहोत, 12.5% पूर्ण दिले असं सांगावं. दिबा पाटील साहेबांचं नाव तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे, तो विषयच नाही आहे, देणंच आहे ते. कारण विमानतळाची जागा आमची आहे, उरण आणि पनवेलकरांची जागा आहे. परंतु ही पेशवाई नाही तर काय, एवढा वेळ कशाला लागतो? अजूनही तुम्ही दिबा पाटलांना शूद्र समजता का, हलके समजता का, हा माझा प्रश्न इथे सगळ्यांना आहे. आणि म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांनी हे जेव्हा आरक्षणाची योजना आपल्या राज्यात राबवली त्यावेळी राग कोणाला असेल? महाराष्ट्रातल्या पेशवाईला राग आला, उच्चवर्णीयांना राग आला. त्यामुळे मी यूट्यूबची हा कार्यक्रम मला सांगितल्यानंतर आयोजकांनी सांगितलं, पाटील साहेब तुम्हाला बोलायचं आहे. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांची भाषणं ऐकली, रात्रंदिवस ऐकतो, रात्री 3 वाजेपर्यंत ऐकत होतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतोय राजर्षी शाहू महाराजांनी नक्की काम काय केलं. ते मस्तपैकी गोड शब्दात सांगतात, कुठेही कोणाला वेदना होणार नाही असं सांगतात. परंतु महाराष्ट्राला प्रचंड मोठी वेदना शाहू महाराजांनी दिली. आणि ती वेदना काय होती की अस्पृश्यांना, स्त्रियांना, ओबीसींना सगळ्यांना अधिकार देण्याचं काम या महान राजाने केलं. आणि हा जो प्रयोग आहे तो इतका मोठा आहे की या 1 तासाच्या भाषणात मी सांगूच शकत नाही. पण म्हणून त्याचा सिंबॉल आहे लोकनेते दिबा पाटील. दिबा पाटलांना सगळ्यांनी बघितलं, ह्या सभागृहात दिबा पाटलांना भेटलेले लोक आहेत, त्यांना माहित आहे दिबा पाटलांनी काम काय केलं, पण त्यांना कोणी भाषण करायला देत नाही. आज आमचे कमीत कमी एक म्हात्रे आणि लाड इथे विचार मंचावर बसले, आमचे दादा बसले. हे पण मोठी गोष्ट आहे, कारण यांना विचार मंचावर घ्यायला कोणी तयार नाहीत. सगळे सेट असतात, पाठीमागे सेट असेल तरच त्याला विचार मंचावर घेणार, सेट नसतील तर नाही. नोकरांना कामच नाही तिथे, शेठ लोकांना काम आहे. आणि शेठजी भटजींच्या विरुद्ध लोकनेते दिबा पाटलांचा लढा होता, नारायण नागू पाटलांचा होता, दत्ता पाटलांचा होता, बाबासाहेब आंबेडकरांचा होता आणि महात्मा फुलेंचा होता. पण आज त्यांच्या सगळ्या सभांना केलेला आहे. शेठ लोक त्यांचे नाव घ्यायला, काही लोक शेठ लोक नाव घेतात पण ते चवीपुरते, त्यांचं आचरण ते करायला तयार नाहीत. आणि म्हणून तुम्ही शेठ नाही त्याचं दुःख बाळगू नका. शेठ होण्याची परंपरा आपल्याला आता सुरू करायची आहे, म्हणजे उद्योजक व्हायचं आहे. उद्योजक होण्याचा प्रत्येक माणसाला अधिकार आहे. त्यामुळे शिक्षक असतील, पत्रकार असतील, यांनी सुद्धा उद्योग केला पाहिजे. भविष्यात लोकनेते दिबा पाटलांच्या पुस्तकांना, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांना प्रचंड मागणी येणार, कारण इथल्या तरुणाईला, इथल्या स्त्रियांना आता समता पाहिजे, विषमता नको. आणि म्हणून हे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम खूप महत्त्वाचे आहेत. मला कल्पना आहे, मला मगाशी आमचे म्हात्रे साहेब बोलले, कुठल्या तरी एका आगरी माणसाने एक स्वामी समर्थांचा आश्रम सुरू केला आहे आणि तो स्वतः महाराज झाला आहे आणि खूप लोक त्याला देणगे, बदाम, पिस्ते सगळे घेऊन येतात आणि तो समृद्ध झाला म्हणे. तर हे जे सगळे लोक आहेत, हा जो धर्म सांगणारे लोक आहेत, ते श्रीमंत होतात कारण त्यांना लोकांना चटकन मूर्ख बनवता येतं. आणि मला सांगायला, लोकनेते दिबा पाटलांनी आम्हाला 12.5% आंदोलन केलं, 5 माणसं गेली, हजारो जखमी झाली, त्यातून 12.5% जन्माला आले. आणि वैभव जे लोकांना आले इथले, ते लोकनेते दिबा पाटलांच्या संघर्षामुळे आले. कुठल्या महाराजामध्ये हिंमत होती हो सिडको विरुद्ध पुनर्वसन करण्याचा कायदा करण्याची? कुठल्या महाराजांमध्ये हिंमत होती कुळ कायदा करण्याची? कुठल्या महाराजांमध्ये हिंमत होती मच्छीमारांना न्याय देण्याची? कोणामध्ये नव्हती. चमत्काराने ते काय होत नाहीये. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं, चार्वाकांनी सांगितलं, असं काय होत नसतं.
न्यायासाठी नेहमी संघर्षच करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, हे सांगून सुद्धा आमच्या लोकांना ते समजत नाही. मी प्रामाणिकपणे कबूल करतो, माझ्या वयाची 35 वर्ष या अशा प्रकारच्या अज्ञानात गेली. मला पण असं वाटतं आज नाही उद्या देव माझ्याकडे बघेल, सायकल तरी येईल आपल्या घरी. सायकलसाठी 1800 रुपये कर्ज काढलं होतं मी शिक्षक असताना. 100 रुपये दर महिन्याला शाळेच्या क्लर्कला द्यायचो सायकल घ्यायला. तर सायकल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, सायकल कोणी व्यायाम करण्यासाठी पण चालवायला तयार नाही, इतकी श्रीमंती आज आपल्याकडे आली. तर ही जी अवस्था आहे गरीब माणसाची, सामान्य माणसांची, त्यांची गरिबी हटवण्याचं काम या सगळ्या महापुरुषांनी केलंय असं मी जाहीर वक्तव्य करतो. कारण लोकांचा यावर विश्वासच नाही राहिलाय. बऱ्याच लोकांना वाटतं की बुद्ध आणि बाबासाहेब तिथे ठेवलेत, तिथे जाऊन नवस बोलूया. बाबासाहेब पुढल्या वर्षी जर 4 चाकी आली तर तुमच्या जयंतीचा कार्यक्रम मोठा डीजे लावून करेन. अशा प्रकारची मानसिकता लोकांमध्ये येऊ शकते. परंतु या लोकांनी सांगितलं असला कुठलाही आशीर्वाद आम्ही देत नाही, असला कुठलाही चमत्कार करत नाही. जे काय करायचं असेल चांगलं शिक्षण घ्या, संघर्ष करा, प्रयत्न करा. दिबा पाटलांनी पण हेच सांगितलं. पण हे साध्या भाषेत आम्हाला सांगितलं जात नाही. ज्यावेळी मला ही गोष्ट कळली 2005 साली, त्यावेळी मला दिबा पाटील समजले, त्यावेळी मला दत्ता पाटील समजले, त्यावेळी नारायण नागू पाटील समजले, बाबासाहेब आंबेडकर समजले. आणि 35 वर्षांची जी गुलामगिरी होती, सायकल घेण्याची लायकी नव्हती, ती गुलामगिरी संपली. 4 चाकी गाडी घेतली. लाडसाहेब मला काय सांगतो, असंच काही महाराज लोकांना सांगतात आणि मग लोकांना वाटतं की श्रीमंती महाराजांमुळे येते. श्रीमंती ही बाबासाहेब आंबेडकरांमुळे येते, हे पण सांगणारा प्रवचनकार कोणतरी पाहिजे. मला असा प्रश्न पडलाय वाकपंजे साहेब की महाराज बनायचं की शिक्षक बनायचं. तर महाराजांकडे श्रीमंती लवकर येते हे कारण का ते अशा पद्धतीने ते सादर करतात की लोकांना वाटतं की हे जे भगवे कपडे घातलेले आहेत किंवा दाढी मिशावाले आहेत हेच समाजाचे उद्धार करते आहेत. आणि म्हणून आज महाराष्ट्राला हे समजावणं अवघड आहे, हा विज्ञानवाद समजावणं अवघड आहे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी हा विचार मांडला आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी धर्माची चिकित्सा केली. राजर्षी शाहू महाराज हे धर्माचे चिकित्सक होते. हे कोण बोलतंय? काय धर्माची चिकित्सा आहे? महात्मा ज्योतिबा फुल्यांचं अनुकरण हे राजर्षी शाहू महाराज करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात, दिबा पाटील करतात. त्यावेळी ब्राह्मण लोक सांगायचे की ब्राह्मणांचा जन्म हे ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला, क्षत्रियांचा जन्म हा बाहूतून झाला, आणि वैश्यांचा जन्म मांड्यातून झाला, आणि आगरी कोळ्यांचा जन्म पायातून झाला, महिलांचा जन्म पायातून झाला, अतिशूद्रांचा जन्म पायातून झाला. म्हणजे आम्ही सगळे पायातून जन्माला आलो. आता ज्यांना विज्ञान माहीत आहे, सायन्स माहीत आहे, त्यांना माहीत आहे पायातून जन्म कोणाचाच होत नाही, तोंडातून पण होत नाही, तुमच्या बाहूतून पण होत नाही. हे सगळ्या खोट्या कल्पना आहेत. तरी सुद्धा धर्मशास्त्र म्हणून आम्ही त्यांना मान्यता देतो. गजानन म्हात्रे साहेब, सुधाकर लाडसाहेब, तुम्ही साहित्यिक आहात, यांना नाकारू शकता काय? तुम्ही फेसबुकला तरी लिहू शकता का की हे सगळं खोटं आहे? हे खोटं आहे असं सांगण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. आणि महात्मा ज्योतिबा फुले जर मुलांना जर राजर्षी शाहू महाराजांनी आपला आदर्श मानला असेल तर त्यांनी सुद्धा हा सिद्धांत खोडून काढलाय. बाबासाहेब आंबेडकरांनी तर ऑपरेशनच करून टाकलं. लोकनेते दिबा पाटलांनी हे नाकारलं. म्हणजे हा जो सिद्धांत आहे, ब्राह्मण तोंडातून जन्माला आले, क्षत्रिय बाहूतून, वैश्य मांड्यातून आणि आम्ही शूद्र पायातून, हे दिबा पाटलांनी पण नाकारलं. हे पनवेलकरांसाठी बातमीचा विषय आहे. म्हणून जे पत्रकार आहेत त्यांनी पण बातम्या लिहा, पत्रकार नाहीत त्यांनी पण लिहा, काय नसेल तर फेसबुकला 4 ओळी तर लिहा. कारण हे लोकांना सांगावं लागेल. कारण गुलामी कशी येते? तुम्ही पायातून जन्मले म्हटले की सगळ्या पिढ्या गुलाम होतात. आता छोटा मुलगा आहे, तो त्या ताईच्या बाजूला बसलाय, त्याला कुठले धर्मपंडितांनी सांगितलं माझा जन्म पायातून झालाय. लोकांना त्याची ते हलका, म्हणजे तुम्हाला हलका ठरवण्याचं हे काम आहे. कोणाचा जन्म पायातून होत नाही सगळ्यांना माहित आहे. आपला जन्म सगळ्यांचा आईच्या पोटी होतो. पण अशा प्रकारची शास्त्र लिहून तुमच्या मनावर गुलामगिरी लादली जाते. म्हणून मी 2 साहित्यिकांना विचारवंतांना इथे सांगितलं, सुधाकर लाड आणि गजानन म्हात्रे, तुम्ही इथे बसा. का? तर अशा प्रकारे पुस्तकं लिहिण्याचा अधिकार आम्हाला नाकारला होता. तुमच्या पुस्तकांमुळे आगरी कोळ्यांना पण कळू दे, चुकीचं आहे ते चुकीचं आहे, बरोबर आहे ते बरोबर आहे. मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, पण तुम्ही खोटा धर्म सांगितलात तर तो आम्हाला चालणार नाही.
जो सत्य आहे तो तुम्ही सांगा. आणि म्हणून हे जे आरक्षण आहे ते आरक्षण अशा प्रकारचा धर्म सांगून आम्हाला अधिकार नाकारणाऱ्या जी परंपरा आहे ते नाकारण्याचं काम आहे आरक्षण. आणि म्हणूनच पॉलिसी ऑफ रिझर्वेशन जे विषय आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये आणला. म्हणजे ही जी परंपरा आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र का, त्याचं कारण आम्हाला इथे बोलायला दिलेला अधिकार, आम्हाला लिहिण्याचा अधिकार, आम्हाला भारतामध्ये कुठेही जाण्याचा अधिकार. आणि आज देसाईंचा जरी माईक असेल, देसाईंचा जरी स्पीकर असेल, त्या देसाईंना पण माझं सांगणं आहे हा अधिकार भारताच्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. म्हणून एक फोटो इथे लावा कुठेतरी बाजूला बाबासाहेबांचा, कारण हा बाबासाहेबांचा फोटो इथे असेल तर हा माईक कोणी काढून घेणार नाही. नाहीतर उद्या ह्याच्यावर टीका होईल, काय ते तुम्ही असं का करता, असं का बोलता. हा अधिकार भारतीय संविधानाने दिलाय. मी जर बोलत असेल ते चुकीचं असेल ते नाकारण्याचा अधिकार तुम्हाला, तुम्ही इथे येऊन भाषण करा, सभा लावा, आम्ही चर्चा करू, पण सत्य आहे. आणि म्हणून आरक्षणाची नीती 26 जानेवारी 1950 पासून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात आणली. म्हणूनच फुले शाहू आंबेडकरांचा तो महाराष्ट्र आहे. पुणे स्टेशनला पेशव्यांचं नाव देण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ज्यांनी विषमता इथे लादली त्या विषमता हा अभिमानाचा विषय नाही, तो फेकून द्यायचा विषय, गुलामगिरीचा विषय. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला भेटलंच पाहिजे. याचं कारण लोकनेते दिबा पाटील या देशातले समतेचे पुरस्कर्ते आहेत, आरक्षणाचे पुरस्कर्ते आहेत, म्हणून त्यांचं नाव पाहिजे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जर चूक कळली असेल ताबडतोब उद्याच्या उद्या नाव देऊन टाका, कोणाची वाट बघू नका. तुम्हाला वाटत असेल की महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या तोंडावर आम्ही लोकनेते दिबा पाटलांचं नाव देऊ आणि निवडणुकीत फायदा घेऊ, तुमचा परिचय ऑलरेडी महाराष्ट्राला झालेला आहे. त्यामुळे निवडणुकीत त्याचा फायदा होणार नाही, कारण दिबा पाटलांची परंपरा ही थांबणारी परंपरा नाही, ती चालवणार आम्ही. आणि म्हणूनच हे जे भारताचं संविधान आहे ते आमच्या अधिकारांचं, हक्कांचं संविधान आहे. आणि या संविधानाने सगळ्यांना न्याय दिला आहे. उच्चवर्णीयांना पण अधिकार दिलेत, उद्योगपतींना पण अधिकार दिलेत. असं नाही की कोणावर अन्याय केला आहे, पण तुमच्या अधिकारांसाठी आम्हाला अधिकार नाहीत, आम्ही हलके आहोत, आम्ही शूद्र आहोत, आम्ही अतिशूद्र आहोत, असलं तत्वज्ञान आम्ही कधीच स्वीकारणार नाही. आणि म्हणूनच आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या आरक्षणाच्या कल्पनेला लागू करण्याचं काम राजर्षी शाहू महाराज यांनी केलंय, ते पण पारतंत्र्याच्या काळात. त्याला फार महत्त्व आहे. आणि म्हणूनच मी या कार्यक्रमात हे सांगतोय की राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे जासईला लावलेत, दिबा पाटील साहेबांनी लावलेत. दिबा पाटील साहेबांनी लावलेत तर आगरी समाजातल्या प्रत्येक माणसांनी घराघरात लावले पाहिजेत, पण दिबा पाटलांचाच फोटो घरात लागत नाही. म्हणजे आमच्या आचरणात नाही, ते अदानीने आचरणात आणावं असं लोकांचं म्हणणं आहे. अदानी कशाला, जमीन अदानीची झाली, 74% शेअर एअरपोर्टचा अदानीचा झालेला आहे आज. आता त्याची जागा, त्याचा बंगला, तो त्याच्या बापाचं नाव देणार. आमची चूक झाली, एअरपोर्टची जमीन जेव्हा अदानीच्या किंवा खाजगी विमानतळाच्या नावावर होत असताना आम्ही हरकत घ्यायला पावती, पहिलं नाव द्या, नंतर जमीन ट्रान्सफर करा. पण जमीन जाईपर्यंत कोणीच काही बोललं नाही, आणि आता काय बोलतात, नाव द्या. त्यामुळे हा प्रश्न कठीण झालेला आहे. म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे, ज्या परंपरेचा, त्या परंपरेमध्ये मी आगरी समाजासाठी ही गोष्ट सांगतो की ही जी महापुरुष ज्यांचे आम्ही पूजन केलं, त्या महापुरुषांना नाना पाटील, जे अलिबागचे नाना पाटील ज्यांनी कुळ कायदा केला, त्यांनी गुरु मानले. दिबा पाटील साहेबांनी आपलं गुरु मानलेलं आहे, आणि दत्ता पाटलांनी मानलं आहे, आपला आदर्श मानलेला आहे. हा संदेश आजच्या कार्यक्रमात इथे देणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून हे जे आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देईन की स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करणं, कार्यक्रम करणं, या कार्यक्रमाला या भागातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे म्हणजे पत्रकारितेमध्ये प्रभात पर्व, त्यांना बोलवणं, या पनवेल शहरातला सगळ्यात मोठा ब्रँड माईकमध्ये, सिस्टीममध्ये आमचे देसाई काका, त्यांना बोलवणं, याला पण योग्यता लागते, ते सगळ्यांना समजत नाही. आणि म्हणून आयोजकांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला उशीर झाला हे मला मान्य आहे, मी ते मान्य करतो. परंतु एक लक्षात घ्या, लोकनेते दिबा पाटलांना जो त्रास या 12.5% लढ्यात झाला, 5 माणसांना जेव्हा गोळ्या लागल्या असतील छातीत, डोक्यात, कुठे, त्यांचं दुःख किती असेल. सकाळी मी मशीनवर म्हणजे रनिंग मशीनवर चालत होतो, तर मला एकाने सांगितलं की आपल्या स्नायूंना, पायाच्या
आळस झालेला असतो, सवय, चालायला कंटाळा करतात. इथून इथं असेल तरी रिक्षा करणार, मोटरसायकल वापरणार, कार वापरणार. आपण आळशी झालोत. मग त्यांनी सांगितलं की एवढं चाला की जिथे तुम्ही दमता, म्हणजे पायाचे स्नायू दमतात आणि सांगतात बसा, तिथून पुढे चाला. ते स्नायू दमले म्हणजे तुटले पाहिजेत आतमध्ये, एवढं कष्ट करा. ज्यांनी आपला जीव दिलाय 12.5% त्यांचं स्वतःचं दुःख, त्यांच्या नातेवाईकांचं दुःख किती असेल. मग एवढा मोठा संघर्ष आमच्यासाठी ज्यांनी केला, त्यामुळे हे वैभव आलंय. तर आता रविवार आहे, तिकडे आपल्यासाठी बलिदान करायला कोंबडे बकरे तयार असतील, कोंबड्या असतील, तर रविवारी बिचारी त्यांना मोक्षमुक्ती मिळतेच. आपल्या पट्ट्यात जास्त. आता अदानींनी सांगितलंय की कोंबड्या बकऱ्या कापायच्या नाहीत, कारण ते कापल्यावर आकाशातले घार वगैरे पक्षी येतात आणि ते विमानाला धडकतात आणि विमानं पडतात, म्हणून तुम्ही हे काय करायचं नाही. आता अदानीला हे माहीत आहे का, ह्या पट्ट्यामध्ये मासे आणि चिकन मच्छी बंद करता येईल का? एक वेळ विमानतळ बंद करता येईल, पण हे कोणी बंद करू शकत नाही. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, जे बलिदान आमच्या क्रांतिकारकांनी दिलंय, प्रकल्पग्रस्तांनी दिलंय, तशा प्रकारचं बलिदान आमच्याकडून अपेक्षित आहे. आणि म्हणूनच शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी ब्राह्मणेतरांसाठी आरक्षण लागू केलं. कारण होतं की सगळ्या जागा मोक्याच्या त्यांनी व्यापल्या होत्या. कारण मनुस्मृती सांगते सर्वाधिकार ब्राह्मणांना आहेत, शूद्रांना, अतिशूद्रांना आणि स्त्रियांना नाहीत. आणि म्हणून ही जी उलटी गोष्ट होती तिला सरळ करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. आणि अत्यंत कठीण काम होतं. ज्यांची लेखणी, वाणी, प्रधान विधान सगळे त्यांचे, त्या काळचे, समजा आता IAS झाले, त्या काळचे सगळे सनदी अधिकारी त्यांचेच होते. आणि त्यांच्या विरुद्ध राजाने जाणं किती मोठी गोष्ट होती. आणि म्हणून 664 एकूण संस्थानिक होते. त्यामध्ये कोल्हापूर, बडोदा आणि इंदोर या 3 स्टेटमध्ये आरक्षण भारतामध्ये लागू झालं. आणि ती गोष्ट शाहू महाराजांची एवढी मोठी आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही की हा निर्णय घेणं किती अवघड आहे. आत्ता आपल्या नगरसेवकाला सांगा कुठल्याही पनवेलमधल्या की आरक्षणाची अंमलबजावणी महापालिकेत करा, जमते का बघा? नाही जमत. आमदाराला सांगा जमते का? काय अवस्था आहे आजची. म्हणजे सगळ्या महानगरपालिकांमध्ये निवडणुकाच घेत नाहीत. ते सांगतात की आरक्षणाची टक्केवारीच उपलब्ध नाही आमच्याकडे आणि म्हणून आम्ही निवडणुका घेत नाही. पण खरं कारण आहे आरक्षण संपवण्याचं. आणि म्हणून या कार्यक्रमाला सगळ्या नगरसेवकांनी हजर राहायला पावतं. मी बंधूंना सांगितलं होतं की सगळ्यांना फोन करा. मी स्वतः नंबर दिलेत की तुम्ही फोन करा, त्यांना बोलवा. परंतु ज्या आरक्षणामुळे पनवेल महापालिकेत आम्ही आहोत, नवी मुंबई महापालिकेत आहोत, मुंबई महापालिकेमध्ये आहोत, त्या आरक्षणाच्या जनकाची म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची जयंती करायला आम्ही नसू तर साहजिकच आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा लोकांना आरक्षण नाकार, निवडणूकच घेत नाही. काय करायचं ते करा. नगरविकास खात्याकडे ते काम आहे, म्हणजे एकनाथ शिंदेकडे आहे. निवडणूकच घेत नाही, आरक्षण राहिलं बाजूला. ही वेळ का आली? कारण आम्ही आरक्षणाचे लाभधारक आहोत, दिबा पाटलांचे वारसदार आहोत. हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तर निवडणुका कशा होणार पंचायत समितीच्या, ग्रामपंचायतीच्या? याचा परिणाम, याची फळं आम्ही भोगत आहोत. आणि म्हणून शाहू महाराजांनी पुढारलेल्या जाती त्या काळातल्या होत्या, ब्राह्मण, शेणवी आणि प्रभू यांना सोडून बाकीच्यांना आरक्षण सुरू केलं. ही गोष्ट सुद्धा आत्ताची महत्वाची आहे. त्या काळी सरकार दरबारी 71 पैकी 60 लोक फक्त ब्राह्मण होते. म्हणजे ब्राह्मणांची संख्या 60 होती 71 पैकी. बहुजन समाजावर एवढा मोठा अन्याय त्या काळी महाराष्ट्रात चालू होता. खाजगी नोकरीमध्ये 52 पैकी 45 ब्राह्मण होते. हे कशामुळे आले होते? मनुस्मृतीच्या धर्मामुळे. ते काय राजे नव्हते, पण राजांना सुद्धा गुलाम करण्याची ताकद ब्राह्मणांच्या धर्मामध्ये होती. त्या धर्माला नाकारण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. हे कोणी बोलत नाही. आरक्षण दिलं, आरक्षणाचे जनक. अरे पण आरक्षण देण्यासाठी कोणाला तरी ठोकर मारावी लागेल. अलीकडे ओबीसींच्या आरक्षणामध्ये ओबीसी नेते बोलायचे, कारण ते महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना घाबरायचे. काय बोलायचे? मराठ्यांना धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या. अरे राज्यात ते बसलेत, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे. त्यांना धक्का लावल्याशिवाय तुम्हाला आरक्षण भेटेल का? आणि त्यांना धक्का लावून ते देतील का? पण भित्रेपणाला आम्ही नाव देत नाही, ती गुलामी आहे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी याला गुलामी म्हटलेलं आहे. आज जे आम्ही सगळे आहोत ते गुलामच आहोत. आम्ही सत्य सांगायला तयार नाहीत. ॲक्च्युली हे जे उच्च जाती आहेत त्या उच्च जातींनी सगळ्या जागा व्यापल्या होत्या
आणि म्हणून ज्यांना न्याय नाही भेटला त्यांना न्याय देणं हे आरक्षण आहे, न्याय आहे. याच्यामध्ये लाज बाळगण्याचे कारण काय? पण याच्या विरुद्ध बोलणारे लोक फार कमी आहेत. मी आयोजकांना धन्यवाद देईन की आगरी समाजाच्या माणसाला आरक्षणावर बोलायला लावणं ही मोठी गोष्ट आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाला खूप पैसे लागलेत. मी जाहीरपणे सांगतो आगरी समाजाला, कोळी समाजाला की ज्या आरक्षणाने आम्हाला न्याय दिला, आमचे महापौर झाले, लोकनेते दिबा पाटील हे पनवेलचे महापौर होते. महापौर होणं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण आहे. मग त्याला आम्ही पैसे लावणार की एखाद्या बुवा बापूला नवस बोलण्यासाठी पैसे लावणार, मला महापौर कर, नगरसेवक कर? आरक्षणामुळेच नगरसेवक होता येतं, नवस बोलून नाही. लाडसाहेब, या भाषेत पुस्तकं लिहावी लागतील, साध्या आणि सोप्या, नाहीतर आपण मरेपर्यंत आपल्याला कोणी विचारणार नाही. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांना नाव न भेटण्याचं कारण या देशामध्ये ओबीसींना न्याय नाही. दिबा पाटलांचं नाव मिळत नाही त्याचं कारण हा देश सांगतो की दिबा पाटील हे शूद्र आहेत, दिबा पाटील हे ओबीसी आहेत, त्यांचा जन्म ब्रह्मदेवाच्या पायातून झालाय, एवढं स्पष्ट सांगावं लागेल. हे नाही, हे आपल्या देशातलं वास्तव आहे. पण ते कोणी बोलत नाही आणि आपण कारण होतो नाही. आता ते ठराव घेतलाय महाराष्ट्राच्या विधानसभेने, ते आता संसदेमध्ये जाईल, तिकडे निर्णय. अरे एवढा वेळ लागतो? एक SMS केला, ट्विटरवर आपलं पंतप्रधानांना ट्विट केलं की मोदी साहेब, तुमच्या बिझी वेळेमधून पनवेलचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो सोडून टाका, दिबा पाटलांचं नाव द्या. किती वेळ लागणार आहे? ते लगेच ट्विट करतील गजानन म्हात्रेंना, म्हात्रे साहेब तुमचा SMS मिळाला आम्हाला, आम्ही दिबा पाटलांचं नाव जाहीर करतो. एवढाच विषय आहे. कारण म्हात्रे हा ब्रँड आहे इथला. कुठला? नवी मुंबई उरण पनवेलचा. साधा ब्रँड नाही, आंतरराष्ट्रीय. पाली भाषेमध्ये म्हात्रे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारी. पाली भाषेचा तुम्ही अभ्यास करा, त्या म्हणतात तरणे म्हणजे पोहणे, पण इंटरनॅशनल तरणे म्हणजे पोहणे म्हणजे महातरे. श्रीलंकेशी व्यापार करायचे, इजिप्तशी व्यापार करायचे इथले आगरी कोळी लोक. सम्राट अशोकाच्या मुलांना, संघमित्रा आणि महेंद्र यांना बोटीने नेणारे हेच म्हात्रे होते. पण लोक विचार नाही करत, कारण तेव्हा विमानतळ नव्हता, विमानाने जायचा प्रश्नच नव्हता. बोटी कोणाच्या होत्या? आगरी कोळी, कराडी, भंडाऱ्यांच्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आरमारी लोकांना यांनी मनुस्मृतीने शूद्र ठरवलं आणि आमच्यावरही गुलामगिरी आली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आरमार उभं करून या मनुस्मृतीला उत्तर दिलंय. समुद्र उल्लंघन करणं हे पाप नव्हे तर पराक्रम आहे, तो जागतिक व्यापार आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त फंड निर्माण होते JNPT मध्ये. ते बंदर कोणाचं? आमचं आगरी कोळ्यांचं. पण एकही जहाज आगरी कोळ्यांचं नाही. म्हणजे काय? मनुस्मृती आहे. तिथं मनुस्मृतीचं राज्य आहे. ज्यांनी समुद्र पाहिला नव्हता ते राजस्थानच्या वाळवंटाचे लोक तिथे कॅप्टन आहेत. आणि म्हात्रे, भोईर, ठाकूर काय करतात? डबक्यात आपल्या होड्या चालवतात, ज्यामध्ये प्लास्टिकच येतं, मासे येतच नाही. या गुलामीचं कारण सुद्धा ही मनुस्मृती आहे. आणि म्हणून जर JNPT बंदर आमच्या उरणमध्ये असेल, पनवेलमध्ये असेल, तर तिथल्या बोटी, तिथल्या जहाजं, तिथल्या व्यवसायावर आमचा अधिकार असला पाहिजे. पण JNPT ते कोणी सांगत नाही. त्याचं नाव सुद्धा कोणाचं दिलं? पंडित जवाहरलाल नेहरूंचं. का एकही आरमारी माणूस दिसला नाही तुम्हाला? त्या ब्रिजचं नाव अटल बिहारी वाजपेयी केलं. समुद्र काय त्यांनी पाहिला होता? कधी ते आले होते काय? शिवडीला आले होते की न्हाव्याला आले होते? काय संबंध आहे? मी पंतप्रधान पदाचा आदर करतो, पण निसर्गामध्ये न्याय आहे. सगळीच नावं तुमच्या ठिकाणी लागत असेल तर कुठेतरी म्हात्रे, कुठेतरी पाटील, कुठेतरी भोईर, कुठेतरी कांबळे पाहिजेत ना. की या नावांच्या बद्दल सुद्धा आज तुम्हाला असं असेल तर आरक्षणाचा, समर्थनाची लढाई आपल्याला मोठी करावी लागेल. आणि म्हणूनच प्रशासनाचा असमतोल दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय लोककल्याणकारी निर्णय आहे. पण शाहू महाराजांना सुद्धा आता दाखवण्यात येत नाही, महत्वाच्या ठिकाणी नाही. मी परवा अंधेरीच्या तहसील कार्यालयात गेलो होतो, तर तिथे फोटो या महापुरुषांचे दिसतच नाही, दुसऱ्यांचेच फोटो दिसतात. वेदांचे मंत्र तिथे लिहिलेत. आम्ही तिथे तहसीलदारांची इंटरव्ह्यू घेतली तेव्हा वेदांचे मंत्र लिहिले होते. मी त्यांना सांगितलं, मॅडम, तहसीलदार मॅडम, बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा केला, त्या कुळ कायद्याने आम्हाला जमिनी भेटल्या. वर्सोवा ही आगरी कोळ्यांची एरिया आहे, भंडाऱ्यांची एरिया आहे, इथे कुळ कायदा लागतो का? त्यांनी सांगितलं, अंधेरीला कुळ कायदा लागत नाही. अंधेरीला कुळ कायदा लागत नाही? अंधेरी काय पाकिस्तानचा भाग आहे? हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना पुन्हा सुनावणी लावली आणि त्यांना सांगितलं की हे सातबाऱ्यावर ज्या नोंदी दिसतात ना गुजराती आणि मारोड्यांच्या अंधेरीमध्ये, यांचा इथल्या जमिनींशी काय संबंध नाही. अंधेरीमध्ये राहायचं असेल तर निवट्या, चिंबोऱ्या, जिताडी खावी लागतील.
तिथे टोमॅटो शेपूची भाजी खाऊन जिवंत राहू शकत नाही. मग सातबाऱ्यावर आमची नाव का नाही आली? तर हे शाहू महाराजांनी केले ना, की शाहू महाराज सांगतात की 71 पैकी 60 ब्राह्मण अधिकारी होते. आता ब्राह्मण लोक सातबाऱ्यावर आपल्या नोंदी घेतील का? घेणारच नाहीत. हे अंधेरीतला आज वास्तव आहे. प्रभात पर्वला तो व्हिडिओ दाखवला आणि तिथे चौकशी लागली, तलाठी सस्पेंड. तलाठी गावातच जात नव्हता. ही जी वास्तवता आहे आताची वर्तमानातली, आरक्षणामागे की आमचे सुद्धा प्रतिनिधी असले पाहिजे, आमचे कलेक्टर असले पाहिजेत, आमचे तहसीलदार असले पाहिजेत, ते आपले नाहीत. मग ते आपल्या बाजूने लिहितील कशाला? आणि म्हणून एअरपोर्टमध्ये सगळ्यात मोठा अन्याय झाला की एअरपोर्टचं भूसंपादन होताना 2013चा कायदा डावलला गेला. एअरपोर्टमध्ये 22.5% धोरण आणलं, ज्याचा सातबारा त्यालाच पुनर्वसन. आणि यामुळे तुम्हाला माहित आहे की बिवलकरांना 1200 कोटींची जमीन भेटली. ओजे बिवलकर ते आमचे वाकपंजे तहसील कार्यालयातले अनुभवी कार्यकर्ते आहेत. ती तुम्हाला माहित आहे भूमिराजने जो प्लॉट घेतलाय तो प्लॉट कोणाचा आहे? वाघिवलीच्या लोकांचा. त्या वाघिवलीच्या कामोठीच्या लोकांबद्दल एक मी स्टेटमेंट वाचलं सातबाऱ्याला. 67ला रविवारी सुनावणी घेतले कोणी तहसीलदारांनी, आणि तहसीलदार सांगतात की त्या शेतकऱ्यांना, कराडी समाजाच्या शेतकरी म्हणतो 1 एप्रिल 57ला कुळ कायद्यानुसार मी जमिनीचा मालक झालो. शेतकरी म्हणतो परंतु ही जमीन मला नको आहे, शेतकऱ्याची सही खाली. हे रविवारी दाखवलंय. आता मला सांगा हे कसं आहे? वाघपंजे साहेबांनी मर्सिडीज खरेदी केली, मर्सिडीज खरेदी केली, चेक दिला, लोन बिन सगळं क्लिअर, आणि वाघपंजे म्हणतात की मला ही मर्सिडीज नको. असं होऊ शकतं का? असं झालंय पनवेलमध्ये. कशामुळे? लेखणीमुळे. शेतकऱ्याला माहीतच नाही. आणि मोठ्या प्रमाणात जमिनी पनवेलमध्ये सावकारांना भेटल्या, कुळांना नाही. आणि जे कोणी लोक होते मच्छीमार, अदर कास्टचे, धनगर असतील, इतर लोक असतील, त्यांना पुनर्वसन भेटलेलंच नाही. एवढी मोठी फसवणूक इथे झाली एअरपोर्टमध्ये. आणि आता उच्च न्यायालयाने सांगितलं की ज्या पद्धतीने भूसंपादन झाले त्यामध्ये 13चा कायदा वापरला नाही, 2013चा नवीन भूसंपादन कायदा, म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांची या विमानतळात फसवणूक झालेली आहे. हे माननीय उच्च न्यायालय सांगतं, राजाराम पाटील नाही. राजाराम पाटलाचं कोण ऐकणार? उच्च न्यायालयाने सांगितलं. मग याच्यावर वाद व्हायला पाहिजे होता. कोणी वाद घालत नाही, कारण लेखणी आमच्या हातात नाही, वाणी आमच्या हातात नाही. आम्ही कोणाचं ऐकतो, कोणाची भाषणं ऐकतो? म्हणून लोकनेते दिबा पाटलांना खरी श्रद्धांजली ती होती की विमानतळातल्या प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला पुनर्वसन भेटायला पावतं. मच्छीमारांना 1 रुपया नाही, कारण 22.5% मध्ये मच्छीमारांचा विषयच नाही, सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट नाही कलेक्टरचा. हे सगळे अनर्थ कोणी केले? प्रशासनामध्ये असलेल्या उच्चवर्णीयांनी. आणि म्हणून पनवेल तहसील मधल्या तहसीलदारांची यादी काढा, उरण मधल्या तहसीलदारांची यादी काढा. ते तहसीलदार कोणाकडून आले, ते काय करतात, हे विचारा. मी एअरपोर्टमध्ये आमची एक म्हातारी, आमची चिंचपाड्याची आमची आई, एक 4 एकरमध्ये मच्छीमारी करायची. दीपक आकडे नेवा तहसीलदार होते. त्यांना सांगितलं की साहेब ही आजी इथे मच्छीमारी करते, याची नोंद घ्या. त्यांनी सांगितलं की त्यांची नोंद सातबाऱ्याला नाही म्हणून आम्ही घेणार नाही. परंतु रायगड जिल्ह्यातलं जे आंदोलन आहे ते आंदोलन आहे कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर. मग ती जर मावशी ती जमीन कसत होती तर तिचं सातबाऱ्याला नाव दीपक आकडेंनी लावलं नाही. आणि जर लागलं असतं तर 4 एकरचे भूखंड किती भेटले असते? 22.5% प्रमाणे. पण हे इथल्या तहसीलदारांनी, कलेक्टरनी केलेलं आहे. आणि विमानतळ म्हणून विमानतळ जो आहे तो फसवणूक करून अदानीच्या ताब्यात दिलेला आहे. लोकांना हे सांगितलं पण नाही, हा विमानतळ खाजगी आहे. लोकांना सांगितलं की सरकार भूसंपादन करते, राष्ट्रासाठी जमिनी पाहिजेत. हे आम्हाला नेहमीच सांगितलं, MIDCच्या वेळी सांगितलं, सिडकोच्या वेळी सांगितलं. पण प्रत्यक्ष आजचा परिणाम काय? तर विमानतळ हा खाजगी आहे. 74% शेअर अदानीचा आहे. मग अदानीचा शेअर असेल, अदानीचा विमानतळ असेल तर आपलं नाव कसं मिळणार दिबा पाटलांना? व्यवहार काय सांगतो? आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आम्ही लोकनेते दिबा पाटलांना विचारांच्या अर्थाने अजूनही समजून घेतलेलं नाही. सिडकोच्या आंदोलनाच्या वेळी 12.5% लढाईत 5 माणसं मारली गेली, हजारो जखमी झाले. विमानतळामध्ये एकही माणसाला कोणी लागलं नाही. रक्ताचा थेंब न सांडता 22.5% मिळाले असे आमचे नेते सांगतात. पण 22% म्हणजे काय? कायदा नाकारून बेकायदेशीर झालेलं भूसंपादन आहे. हे सगळे प्रकार प्रशासनामध्ये उच्चवर्णीय लोकांची संख्या असल्यामुळे ते आमच्या लोकांना फसवतात. आणि यावर साहित्यिकांनी पुस्तकं लिहिली पाहिजे.
2013चा कायदा आला पाहिजे. मी सुधाकर लाड यांचं अभिनंदन करेन की हा जो पुस्तक आहे कोळी समाज, याच्यामध्ये आधुनिक कायद्यांची सगळं वर्णन आले. याने साहित्यिक कशात असतात, फुलपाखरू छान किती दिसते. अरे निवट्या आणि चिमोऱ्या मारून खाणारे लोक फुलपाखराच्या गोष्टी कोणाला सांगता? आम्हाला वास्तव तत्वज्ञान पाहिजे. आणि म्हणून आपल्याला शाहू महाराजांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या लक्षात आलं, जोपर्यंत जिल्हाधिकारी, तहसीलदार, सिडकोचा MD आमचा होत नाही तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही. आणि हा प्रयत्न आम्ही इथे केला पाहिजे. आणि म्हणूनच 50% आरक्षणाची घोषणा आहे ती आपल्याकडे शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये केलेली आहे. या क्रांतिकारी निर्णयाला या देशातल्या ब्राह्मणांनी विरोध केला. आता हे जे वाक्य आहे ते असं आहे की ब्राह्मण म्हणजे अत्यंत दयाळू, पवित्र माणूस, देवाचा लाडका माणूस, तो विरोध करतोय. हे राजाराम पाटील तुम्ही कसं म्हणता, असं पनवेलमधले अनेक लोक बोलतील. हे खरं आहे की शाहू महाराजांच्या आरक्षणाला ब्राह्मणांनी विरोध केला, कारण प्रशासनातलं त्यांचं वर्चस्व संपलेलं होतं आणि हा न्याय होता. त्यांच्या विरोधात आपण, तुमची संख्या किती, तुमची जेवढी संख्या आहे तेवढं आरक्षण घ्या. 85% लोकांचं आरक्षण तुम्ही सगळं घ्यायचं, हा अन्याय. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील साहेब हे अशा प्रकारच्या विषमतावाद्यांचे विरोधक आहेत. हे आगरी कोणाला सांगायचं कोणी? आणि असं सांगितलं तर अरे असं कसं बोलता, लग्नाला त्यांच्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे कोणाची भटजीशिवाय लग्न लावायला तेच पाहिजे. अरे आपली धवलारी नाही ना, 4-4 दिवस धवले बोलते. तुम्ही धवलारीणींचं संमेलन घ्या आणि सांगा लग्न हे महिलांनीच लावलं पाहिजे. लग्न हे महिलांनी लावलं. ती परंपरा आगरी कोळ्यांची 2500 वर्षांची आहे. बौद्ध समाज आज लग्न लावण्याचं काम महिलांकडून करून घेतो ना सर, घेतो ना. उभे राहा, सांगा लोकांना. मग ती आगरी कोळ्यांची परंपरा आहे, ती परंपरा राबवली पाहिजे आपण. आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे की परवा एक आर्टिकल आलं होतं, सांगलीचे पटवर्धन संस्थानातले ॲडव्होकेट गणपतराव पटवर्धन यांनी शाहू महाराजांना विरोध केला होता. सलमान खानची हिरोईन आहे ती, कोण आहे ती, मैंने प्यार किया मधली भाग्यश्री, त्यांचे आजोबा, त्यांनी विरोध केला होता. ती ब्राह्मण आहे. त्यांनी विरोध केला शाहू महाराजांना की योग्यता नसलेली माणसं मोठी व्हायला लागली. आता इथे बसलेली आम्ही सगळे आहोत, मी सुद्धा योग्यता नसलेला माणूस आहे. मला कोणी भाषण करायला दिलं असतं? दिलंच नसतं. कारण का, आगरी लोक पुस्तकं लिहू शकतात, भाषण करू शकतात, हे कोणाला मान्य नाही. हे तुमचं काम काय, तिकडे पगोल्या घेऊन जा, चिंबोऱ्या पकडा, निवट्या पकडा, हे तुमचं काम. हे पुस्तकं भाषणं तुमचं काम नाही, असे इथले ब्राह्मण सांगत होते. आणि हे सांगितलं नसतं तर आम्ही चांगली पुस्तकं लिहिली असती. अरे समुद्रामध्ये श्रीलंकेत जाणारी बोट आम्ही 2500 वर्षापूर्वी बनवत होतो. तुम्ही आम्हाला आर्किटेक्चर शिकवणार? तुम्ही शहरं कशी बनवायची ही सिडको शिकवणार आम्हाला? आमची बोट फुटत नाही तिथून जाऊन येईपर्यंत. तुमची सिडकोची घरं 15 वर्षात गळायला लागतात, जमिनीवर असलेली. छप्परं नाही तुम्हाला बनवता येत. परंतु शूद्रांना अशा प्रकारचं कमी लेखून नाकारण्याचं काम जे होतं त्याला विरोध करणारे महापुरुष आम्ही समजून घेतले नाही. आणि मग पटवर्धनांना, त्या संस्थानिक पटवर्धनांना समजवण्यासाठी शाहू महाराजांनी सांगितलं की आरक्षणाची काय गरज आहे. घोड्यांचं उदाहरण तुम्हाला माहित आहे. सतरंजीवर चणे टाकले तर ते खाण्यासाठी बलवान घोडे धागडधिगा करतात, दुबळ्या घोड्यांना लाथेने मारतात आणि ते लाथेने मारतात. ही परंपरा आपल्या देशात पण आहे. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्राह्मणच पाहिजे, या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मराठाच पाहिजे, काय आहे? का ना एखादी स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री होऊ शकत? पुरोगामी महाराष्ट्र आहे, आई एकविरेचा हा महाराष्ट्र आहे, जिथे आईला सन्मान देण्याचं काम होतं, हुंडा घेत नाहीत, लग्न लावण्याचं काम स्त्रिया करतात, स्त्री जन्माचं स्वागत करतो. त्याच महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री आजही होऊ शकत नाहीत. ज्याला आपण बाबासाहेबांची चळवळ म्हणतो, त्या बाबासाहेबांनी भगवान बुद्धाला मानायचं कारण आहे की भगवान बुद्धांनी सगळ्यात मोठं काम केलं, स्त्री पुरुष समानता आणली. आणि ही गोष्ट आजही महाराष्ट्रात आलेली नाही. आज मराठीसाठी संघर्ष होतो, समतेसाठी संघर्ष होत नाही. समतेचा संघर्ष टाळला जातो. आणि म्हणून जातवार जनगणना असेल किंवा आरक्षण धोरणाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला, कारण त्यांना मनुस्मृतीचं राज्य होतं. राजर्षी शाहू महाराजांचं याच्या विरोधातलं काम, घोड्याच्या पाग्याचं उदाहरण आहे. नंतर घोड्यांना प्रत्येकाला स्वतःचं चणे दिले आणि खायला दिलं. नंतर दुबळे घोडे आहेत ते सुद्धा बलवान झाले. आणि म्हणूनच ज्या लोकांना कधीही संधी मिळालेली नाही, प्रतिनिधित्व मिळालं नाही, त्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम आरक्षणाने केलं. सगळ्यांनाच काय नोकऱ्या लागत नाहीत. आता मी पण शिक्षक झालो होतो, पनवेलमध्ये D.Ed केलं होतं, पण मी कधीच शिक्षकाचा परमनंट पगार घेतला नाही. ज्यांनी खूप पगार घेतला ते सुखी झाले. म्हणून
सगळ्यांनाच नोकऱ्या मिळत नाही, पण कोणतरी प्रतिनिधी आमचा तिथे गेला पाहिजे. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील यांनी 4 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार म्हणून जे काम केलं, त्या कामामध्ये त्यांनी मंडल आयोगाचं समर्थन इथे केलं. नाहीतर आगरी लोकांना आरक्षण हे आमच्या फायद्याचं आहे, आरक्षण आमच्या हक्काचं आहे हे सांगणारा नेता आगरी समाजात आजही नाही. कुठे आहे काय बघा. कोणी असेल तर सांगा की आरक्षणावर ज्याची क्लिप दाखवा आगरी नेत्याची, आमदाराची, खासदाराची, कोणाची पण दाखवा. कोणी नाही. मग हे काम दिबा पाटलांनी त्या काळात केलं. ते दिबा पाटील आम्ही समजावले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तर सगळ्यांना माहीत आहे, परंतु दिबा पाटील सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक होते, शाहू महाराजांचे समर्थक होते, ही गोष्ट आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून मी आपल्याला मगाशी कोळी समाजावरचं पुस्तक दाखवलं. आता काही आमचे नव्याने शिक्षक आलेले आहेत, त्यांना दाखवतो की राखीव जागांना सुरुंग हे पुस्तक दिबा पाटलांनी लिहिलेलं आहे. राखीव जागांना म्हणजे फक्त ओबीसींच्या नाही, SC STच्या सुद्धा सुरुंग लावण्याचं काम महाराष्ट्रात चालू होतं. आणि 1990 साली मंडल आयोग आल्यानंतर पूर्ण देशामध्ये मोठं रान पेटलं. आणि या मंडल आयोगाला विरोध करण्याचं काम आपल्याला माहित आहे कमंडलवाल्यांनी केलं. कमंडलवाले म्हणजे कोण? लालकृष्ण अडवाणी. ओबीसींना 52% लोकांना आरक्षण मिळू नये म्हणून रथयात्रा काढली. आणि त्या रथयात्रेचं सारथ्य आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. हे पण तुम्हाला मी सांगतो. म्हणजे हे आरक्षणाचे विरोधक आहेत. गुजरात आणि राजस्थानमध्ये सगळ्यात मोठी आंदोलनं झाली ओबीसींच्या आरक्षणाच्या विरुद्ध, मंडल आयोगाच्या विरुद्ध. आणि मंडल आयोगाचं नेतृत्व दिबा पाटील करतात. त्याच्यावरून तुम्ही राजकारण तुम्हाला समजलं असेल, दिबा पाटलांचं राजकारण काय होतं आणि आता आमच्या आगरी समाजाचं राजकारण काय आहे. आणि सगळ्यांचंच ओबीसी ST सगळ्यांचे नेते आरक्षणाच्या विरोधकांच्या पक्षात लागून गेले. कारण आरक्षणाचा विरोध हा फक्त राजकीय पक्षांचा नाही, तो मनुस्मृतीचा आहे, धर्माचा आहे. आणि त्याच्या विरुद्ध बंड करणं हे अत्यंत कठीण काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थेट संविधानामध्ये आरक्षण आणून या देशाची हजारो वर्षाची गुलामगिरी संपवलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही जो सन्मान देतोय तो उगाच नाही. कारण ज्या पद्धतीने शाहू महाराजांना त्या काळात ब्राह्मणांनी त्रास दिला, महात्मा ज्योतिबा फुल्यांना त्रास दिला. महात्मा ज्योतिबा फुले जेव्हा चित्रपट आला त्यावेळी पुण्यातल्या ब्राह्मण महिलांनी सांगितलं की तो बटू आहे, तो सावित्रीबाई फुल्यांच्या अंगावर शेणाचे गोळे फेकतोय, तेवढं दाखवू नका. का? तर आम्हाला वाईट वाटते. अरे तुम्हाला वाईट वाटलंच पाहिजे, तुम्ही तर विरोध केलाय. शिक्षण मागासवर्गीयांना नको ही फिलॉसॉफी कोणाची? ब्राह्मणांची. मग आपल्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या चित्रपटाला तुम्ही विरोध आज करताय, याचं कारणच ते आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हे सगळं उघड केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर वाचण्याबरोबरच महात्मा ज्योतिबा फुले वाचणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी मोठी धर्मचिकित्सा केली तितकीच महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली आणि तितकीच धर्मचिकित्सा लोकनेते दिबा पाटलांनी केली. आणि आज जे तरुण आमच्या आगरी कोळी सांगतात की दिबा पाटील हे धर्मचिकित्सक नाही आहेत, दिबा पाटील हे महात्मा फुलेंचे समर्थक नाहीत, दिबा पाटील हे बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक नाहीत, अशी तरुणाई आपली सांगायला लागली. याचं कारण त्या तरुणाईला भरकटवण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून या भाषणामध्ये आयोजकांना मी सांगितलं होतं की बाबा रे, हे जे भाषण आहे हे अत्यंत महत्त्वाचं भाषण आहे, याचं रेकॉर्डिंग करा, प्रभात पर्व चॅनलवरती दिसू दे. कारण आपण कोणाच्या विरोधात नाही, पण ज्याने आम्हाला चिखलामध्ये गाडलेलं आहे आणि वर येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय, आम्हाला वर येऊ द्या ना. तुमचा प्रॉब्लेम काय? अरे सगळ्या विमानतळांना, सगळ्या प्रमुख जागांना तुमची नावं आहेत. एकतरी दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागू द्या, एका ठिकाणी तरी लागू द्या. नाट्यगृहांना नावं तुमचीच. वाशीच्या नाट्यगृहाचं नाव काय? विष्णुदास भावे. आता जिथे चिखल आहे, निवट्या आहेत, चिंबोऱ्या आहेत, तिथे भावे काय करणार हो? त्याला भाजी कोण देणार? तिथे एखाद्या आगरी कोळ्याचं प्रल्हाद कोणते वर्लीकर वगैरे मोठे मोठे शाहीर आणि कवी होते, प्रल्हाद शिंदे होते, ज्यांचं गाणं घराघरात गेलंय. आमच्या ऐक सत्यनारायणाची कथा काय का ना गाणं गेलंय, तो आमचा गायक आहे. त्यांचं नाव का ना तुम्ही देत? परंतु ही जी मनुस्मृती आहे ती साहित्यामध्ये आहे, कवीमध्ये आहे, गायकांमध्ये आहे. आणि म्हणून शाहू महाराजांच्या धोरणावर उच्चवर्णीयांनी प्रचंड मोठी टीकेची झोड उठवलेली आहे. आणि या टीकेच्या झोडीमुळे आपल्याला कल्पना आहे की शाहू महाराजांचे आज विरोधक वाढलेले. आज सरकार सुद्धा शाहू महाराजांचा विचार सांगायला तयार नाही, सरकार समर्थन करत नाही. आणि म्हणून आजच्या काळामध्ये लोकनेते दिबा पाटलांना विरोध होतोय
याचं एक प्रमुख कारण आहे ते आरक्षणाचे समर्थक आहेत. लोकांना वाटत असेल मोहन गायकवाड सर की दिबा पाटलांचं नाव मिळत नाही, आमचे आगरी कोळ्यांचे आमदार आहेत त्याची ताकद कमी पडते. त्यांची ताकदच नाही तर दिबा पाटील हे आरक्षणाचे समर्थक म्हणून या सगळ्या मनुवाद्यांचे राष्ट्रीय विरोधक आहेत, राष्ट्रीय विरोधक. आणि त्यांनी सामाजिक न्याय केलाय म्हणून त्यांना विरोध होतोय. पण हे दिबा पाटील सांगितले जात नाहीत. आणि म्हणून मी देशाचे पंतप्रधान असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना नम्रपणे विनंती करेन की या देशातल्या सामाजिक न्याय करणाऱ्या लोकांचा आदर करा. विषमता संपवणं हे खरं राष्ट्र निर्माण आहे. समता आणणं म्हणजे राष्ट्र निर्माण आहे. विषमतेचा देश कोणालाही चालणार नाही. आणि म्हणून 1990ला विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोग आणण्यासाठी मोठा धोका पत्करला. त्यांचं सरकार गेलं, पण त्यांनी आरक्षणासाठी मोठा निर्णय घेतला. आणि म्हणून आज विश्वनाथ प्रताप सिंग हे ओबीसीसाठी अत्यंत महत्त्वाचे पंतप्रधान ठरलेत. आणि असं पंतप्रधान होण्याचा मान सन्माननीय नरेंद्र मोदी यांना पाहिजे असेल तर त्यांनी प्रामाणिकपणे जनगणना करावी, प्रामाणिकपणे मागासवर्गीयांचं आरक्षण द्यावं. पण जसं EVM मधून प्रामाणिक उमेदवार जिंकले जात नाहीत. मी 2 वेळा लोकसभा लढलोय, माझा अनुभव सांगतो की आपण बँकेमध्ये नोटा देताना 1 लाखाचं बंडल असेल त्यामध्ये 500ची एक नोट फाटकी असेल तर ते स्वीकारत नाही, कोण मशीन आहे ते स्वीकारत नाही. परंतु EVM मध्ये असे निकाल आले की असलेल्या मतदारांपेक्षा जास्त संख्या प्रत्यक्षात दिसली निवडणूक झाल्यानंतर, काही ठिकाणी कमी दिसली, म्हणजे टॅली झाली नाही तरी सुद्धा उमेदवार विजयी. आत्ता ते हायकोर्टाने याचिका फेटाळली बाळासाहेब आंबेडकरांची. काय याचिका होती की 6 नंतर 76 लाख जे मतदान झालंय त्यांची एंट्री कुठे आहे. 6 नंतर कोणीच घेत नाही कोणाला. उमेदवार जर फॉर्म भरायला गेला आणि त्याला 15 मिनिटं लेट झाली त्याचा फॉर्म बाद होतो, हे सगळ्यांना माहित आहे. तसंच मतदार 6 नंतर गेला तर तो बाद. मग ते कुठे मतदान झालं, मतदान करणारे कोण आहे ते सांगू शकत नाही. म्हणजेच या देशातला तर्क नाकारला जातोय. अशा परिस्थितीमध्ये आपण आज हा कार्यक्रम घेत आहोत. हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे की मागासवर्गीयांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक आपण एवढंच म्हणतो, पण राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे फक्त जनक नाही तर या मनुस्मृतीच्या, देशातल्या मनुस्मृतीचे विरोधक आहेत. आणि मनुस्मृतीच्या विरोधक असणं म्हणजे काय आहे. तुम्ही आज मनुस्मृतीच्या विरोधात भाषण जरी केलं तरी तुमच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो. ते सांगतात जुन्या गोष्टी कशाला काढता. आणि म्हणून आजच्या काळात आपल्याला कल्पना आहे की आरक्षण संपवण्याचा प्रकार होतोय. क्रिमिलेअर लावलं गेलं ओबीसीना की एवढं उत्पन्न असेल तर तुम्हाला आरक्षण नाही. आणि आज सगळ्या महानगरपालिकांमध्ये तुमची आकडेवारी नाही, इम्पिरिकल डेटा नाही, म्हणून तुमच्या निवडणुका घेत नाही असं सरकार सांगतं. मग मंडळ आयोगाने काय दिलं होतं, सगळी लोकसंख्या दिली होती, पण ते तुम्ही नाकारत नाही. याचं खरं कारण आहे, तुम्ही आता सगळे जाणकार आहात, आरक्षणाची चळवळ कमकुवत झालेली आहे. आरक्षण म्हणजे फक्त आंबेडकरी लोकांनी घेतलेलं आहे, आम्ही आरक्षण घेतलेलं नाही असं लोक बोलतात. पण आरक्षणाशिवाय पनवेलचे महापौर आगरी झाले का? कोण कोण झाले महापौर? लोकनेते दिबा पाटील साहेब झाले, माझ्या माहितीप्रमाणे जयंत म्हात्रे साहेब झाले, आमचे प्रशांत ठाकूर साहेब झाले, बरोबर आहे. तिकडे नवी मुंबईमध्ये सागर नाईक झाले. हे आगरी महापौर झाले आरक्षणाने. पण आरक्षणावर एकतरी भाषण प्रामाणिकपणे केलं पाहिजे दिबा पाटील साहेबांसारखं. आणि म्हणून राखीव जागांना सुरुंग हे पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे. या पुस्तकामध्ये दिबा पाटलांनी मोठा संघर्ष सांगितला आहे. आमचे एक नेते जसे सुधाकर पाटील आहेत तसे NG पाटील पण आहेत. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे चिरनेरवर. त्यांनी मला फोन करून सांगितलं की वसंतदादा पाटील, म्हणजे मी नेहमी सांगतो सभेत की वसंतदादा पाटील यांनी 84च्या आंदोलनात गोळ्या घातल्या. कोणावर? आगरी कोळी शेतकऱ्यांवर. 5 लोक ठार झाले, अनेक जखमी झाले. मला आश्चर्य वाटतं की वसंतदादा पाटील पण शेतकरी आहेत, दिबा पाटील पण शेतकरी आहेत. मग एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याचा शत्रू कसा? याचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की आदिलशाही निजामशाहीमध्ये मराठा पाटील आणि ब्राह्मण कुलकर्णी हे अधिकारी असायचे. राज्य मुसलमानांचं, प्रशासक आमचे, ते जनतेचे लूट करायचे. म्हणून महाराजांनी ही सरंजामी वतनदारी संपवली, गढ्या उद्ध्वस्त केल्या आणि सांगितलं हे रयतेचं राज्य आहे, जमीनदारांचं नाही. वसंतदादा पाटील हे जमीनदार आहेत आणि दिबा पाटील आणि त्यांचे सहकारी हे कुळ आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने जमिनीचे मालक झालेले. तुमची जमीन कुळ कायद्याने भेटली 1 एप्रिल 57ला.
आणि 1960ला MIDC आणली, आमच्या जमिनी घेतल्या. 70ला सिडको आणली, 100% जमिनी घेतल्या. या जमीनदारांनी दिबा पाटलांच्या आंदोलनाला विरोध केला. आणि तेवढंच मला माहित होतं वसंतदादा पाटलांचं, पण त्यांनी सांगितलं की मंडल आयोग महाराष्ट्रात लागू नये असा ठराव शालिनीताई पाटलांनी दिला, म्हणजे कोणाच्या, वसंतदादा पाटलांच्या पत्नीनं. एवढा मोठा विरोध आहे. आणि म्हणून उत्तर भारतामध्ये आरक्षणाचे आंदोलन प्रभावित आहेत, पण महाराष्ट्रामध्ये ती कमकुवत आहेत. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील हे आरक्षणाचे समर्थक आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, राजर्षी शाहू महाराजांच्या परंपरेतले नेते आहेत. हे जोपर्यंत आम्ही स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत शत्रूला त्याची समज येणार नाही. कारण ही जी परंपरा आहे, ही परंपरा आताचे सगळे पंतप्रधान आणि त्यांच्या परंपरेतले लोक यांच्यापेक्षा वेगळी आहे, राष्ट्रीय परंपरा आहे. आणि ही परंपरा जर आम्ही सांगू शकलो तर निश्चितपणे लोकनेते दिबा पाटलांचं नाव या आंदोलनाला लागेल आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जागृती येऊ शकते. आणि म्हणूनच बंधूंनो, आपण हा एवढा मोठा विषय जो लांबलेला आहे तो विषय सविस्तरपणे सांगितला आणि सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला. आयोजकांनी जेव्हा मला सांगितलं की राजर्षी शाहू महाराज जयंतीबद्दल आपण बोलावं, त्यांना मी सांगितलं आपल्याला विनंती आहे, ठीक आहे, आगरी कोळ्यांकडे खूप मोठे मंडप आहेत, खूप मोठे DJ आहेत, खूप मोठे कॅमेरे पण आहेत. हा आग्र्यांचाच कॅमेरा आहे आजचा, प्रभात पर्वचा. पण हे कॅमेरे हळदीमध्ये, साखरपुड्यामध्ये जास्त दिसतात, प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये दिसत नाही. आणि मटण आणि चिकन असल्याशिवाय आमचे लोक काही सभेला येत नाहीत. माझी विनंती आहे, मांडव तुमचा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह आहे. ही सगळी व्यवस्था आंबेडकरी समाजाने केलेली आहे. या सभागृहामध्ये राजर्षी शाहू महाराज हे जसे आरक्षणाचे जनक आहेत, तसेच दिबा पाटील हे मंडल आयोगाचे समर्थक आहेत. 1990 साली जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा आरक्षणाच्या संदर्भात बोलणं पाप वाटायचं इथल्या आगरी कोळ्यांना, की आरक्षण आमचं नाही, आरक्षण दुसऱ्यांनी घेतलेलं आहे, आमचा काही संबंध नाही, आम्ही कुठे मागासवर्गीय आहोत, असं बोलणारे आमचे लोक. आणि दिबा पाटील हे आरक्षणाचे समर्थक, मंडल आयोगाचे समर्थक म्हणून महाराष्ट्रात काम करतात. दिबा पाटलांच्या बरोबर असणारे जगन्नाथ कोटेकर, जनार्दन पाटील हे मोठमोठे नेते आहेत आणि या नेत्यांनी सुद्धा काम केलेलं आहे, त्यांची सुद्धा आठवण आम्ही काढली पाहिजे. पण आजचा हा कार्यक्रम खरं म्हणजे दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनाचा भाग आहे. हा आंदोलनाचा भाग आहे, त्यांनी हा कार्यक्रम केला पाहिजे. पण आरक्षणावर बोलायची कोणाची हिंमत नाही, कारण आरक्षणावर बोललो तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राग येईल, अजितदादांना राग येईल, एकनाथ शिंदेना राग येईल. कारण तुम्ही ओबीसी बोलायला लागलं तर आम्ही मुख्यमंत्री राहणारच नाही. कारण आता मुख्यमंत्री पदावर क्लेम कोणाचा आहे? सगळ्या मागासवर्गीयांचा, ओबीसी, SC STचा, ठाकूर, म्हात्रे, पाटील यांचा क्लेम आहे. तुम्ही आता सोडलं पाहिजे मुख्यमंत्री पद, आता मागासवर्गीयांना दिलं पाहिजे. परंतु हे होत नाही. आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमात बोलत असताना आपण मागाशी सांगितलं की वर्तमान काळामध्ये जे प्रश्न आहेत त्यात एअरपोर्टमध्ये जी आपली फसवणूक झाली ते आपले अधिकारी नव्हते, म्हणून आपले अधिकारी तिथे असायला पाहिजे. नैना क्षेत्रात आज भूसंपादन चालू आहे. नैना क्षेत्राला भूसंपादन कायदाच नाही. सिडको सांगते 60% जमिनी आमच्या आणि 40% तुमच्या. अहो, 1 रुपया दिला नाही आणि घेतला नाही, 60% जमीन तुमची कशी? हे साधं गणित जर आमच्या लोकांना कळत नसेल तर त्यांनी मोठमोठे शब्द लावू नयेत. नैनावर एक पुस्तक लिहा म्हात्रे साहेब, 60% जमीन तुमची कशी आणि 40% आमची कशी? काय काय कारण काय? त्यांना लोक ते मान्य करायला लागलीत. याचं कारण पनवेलमध्ये तर्क राहिला नाही, प्रश्न विचारण्याची पद्धत नाही. आणि म्हणून आज ही गुलामगिरी आमच्याकडे आलेली आहे. तुमच्या अलिबाग कॉरिडॉरमध्ये जे भूसंपादन चालू आहे त्यामध्ये वहिवाट करणाऱ्या, जमीन कसणाऱ्या लोकांना पुनर्वसन मिळत नाही. मच्छीमारांना पुनर्वसन भेटत नाही, कारण पंचनामेच होत नाहीत. तलाठी पंचनामे नाही करत, ग्रामसेवक पंचनामे करत नाहीत. आणि हे सगळं जो पुनर्वसनाचा फायदा होतोय ते कंपन्यांना होतोय. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लोकनेते दिबा पाटील हे महापुरुष, ज्या महापुरुषांची परंपरा आहे त्यामध्ये दिबा पाटील साहेब 2013 साली गेले त्यावेळी लोकमतनी बातमी छापली होती. काय बातमी अशी होती? देव न मानणारा देव माणूस गेला. काय शब्द होता? देव न मानणारा देव माणूस गेला. देवाला का नाकारलो आमच्या लोकांनी? कारण मनुस्मृतीनुसार आम्हाला न्याय नाकारणारे देवच होते. आणि म्हणून सगळ्या महापुरुषांनी देव नाकारण्याचा प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराजांनी प्रश्न केला
की आम्हाला पुराणोक्त मंत्र का, ब्राह्मणांना वेदोक्त का, हा प्रश्न त्यांनी केला. हा प्रश्नाला महत्त्व. त्यांच्या लक्षात आलं की ब्राह्मणांनी चुकीचा धर्म इथे सांगितला आणि त्या धर्माने आमच्यावर अन्याय केला, आणि म्हणून आरक्षण म्हणजे पारंपरिक धर्म नाकारणं. आणि ते काम, सर्वोच्च काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि 56ला धर्मांतर केलं. आपल्याला कल्पना आहे की लोकनेते दिबा पाटलांची भूमिका महाराष्ट्रासमोर आलेली नाही. लोकनेते दिबा पाटलांनी बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच इथल्या आगरी कोळ्यांना जागवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर पुस्तकं लिहिणारे साहित्यिक आम्हाला कमी भेटले. मला कल्पना आहे की सुधाकर लाड यांनी तो संकल्प केला आहे, मी दिबा पाटलांवरचं पुस्तक आणेन आणि ते पुस्तक प्रबोधनाचं असेल. त्यामध्ये सावरकर नसतील, हेडगेवार नसतील, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज असतील, त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील. आणि म्हणूनच पुण्यामध्ये जो प्रश्न आला आहे, पेशवाई शिविक आहे का, त्या खासदार, महिला खासदार म्हणतात होय, पेशवाई आमच्यासाठी शिवी आहे. कारण या पेशवाईने आम्हाला ओबीसी एससी एसटीना सर्वाधिकार नाकारले, आम्हाला स्त्रियांना अधिकार नाकारले, म्हणून ती शिवीच आहे, ती सन्मानाची गोष्ट नाही. आम्हाला सन्मानाची गोष्ट आहे राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं, म्हणून आम्हाला न्याय मिळाला. आणि जय भवानी हा आदरार्थी शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला. राजर्षी शाहू महाराजांबद्दल बाबासाहेब म्हणतात, एक वेळ माझी जयंती केली नाही तरी चालेल, पण राजर्षी शाहू महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करा. आणि हा शब्द न शब्द आंबेडकरी समूहाने पाळलेला आहे, आंबेडकरी चळवळीने सांभाळला आहे, त्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल एक शेवटचं वाक्य सांगतो की आम्ही कधी शेठ नव्हतो, आम्ही कुळं होतो, आम्ही जमिनी कसत होतो, आम्हाला कुळ कायद्याने बाबासाहेबांनी शेठ केलं. बाबासाहेबांमुळे आम्ही जमिनीचे मालक झालो, आम्ही शेठ झालो. पण शेठ झालेल्या लोकांसाठी राजर्षी शाहू महाराज सांगतात, माझ्या राज्याचा सगळा खजिना संपला तरी चालेल, पण या देशातल्या, या राष्ट्रातल्या, माझ्या राज्यातल्या लोकांना सामाजिक न्याय भेटला पाहिजे. त्यासाठी मी त्यांच्या शिक्षणासाठी हा खजिना रिकामा करायला तयार आहे. आणि म्हणून शिक्षणासाठी शाहू महाराजांनी वसतिगृह बांधली, कारण खेड्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना राहायची सोय नव्हती. आणि म्हणून आपला खजिना हा सामाजिक न्यायासाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी खर्च झाला पाहिजे, याला शेठ म्हणतात. आणि तो शेठ आहे राजर्षी शाहू महाराज. आमच्या सगळ्या शेठ लोकांसाठी हा आदर्श आहे. जे स्वतःला शेठ समजत असतील त्यांनी सांगावं, त्यांचं नाव, शाहू महाराजांचं नाव आम्ही घेतोय. आणि असे अनेक शेठ आले, सावकार आले आणि जमिनीमध्ये, मातीमध्ये गाडले गेले, पण त्यांचं नाव राहत नाही. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज यांना मी इथल्या सगळ्या SC ST OBC आगरी कोळी भंडारी समाजातर्फे मनापासून आदरांजली वाहतोय. सगळा समाज संपलेला नाही, काही तरुण आहेत आणि हे तरुण निश्चितपणे शाहू महाराजांचं कार्य पुढे नेतील. उद्या पनवेल महापालिकेमध्ये, नवी मुंबई महापालिकेमध्ये, मुंबई महापालिकेमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, समता आली पाहिजे. यासाठी आपण राजकारण करूया. मी सगळ्या नगरसेवकांना विनंती करतो, आपण या कार्यक्रमाला आले नाहीत, परंतु एक लक्षात घ्या, ओबीसी आरक्षण आहे म्हणून आपला महापौर आहे, ओबीसी आरक्षण आहे म्हणून तुम्ही नगरसेवक आहात. जर ओबीसी आरक्षणासहित निवडणुका झाल्या नाहीत तर इथे आगरी कोळी भंडारी कराडी आरक्षणामध्ये SC ST सुद्धा नावाला सुद्धा राहणार नाही. आणि म्हणून शाहू महाराजांचे कार्यक्रम झाले पाहिजेत, बाबासाहेबांचे झाले पाहिजेत, दिबा पाटलांचे झाले पाहिजेत. मी पुन्हा एकदा विनंती करेन, आरक्षणाचा संबंध आगरी कोळी भंडाऱ्यांशी, ओबीसींशी पण आहे. आणि म्हणून हे पुस्तक पुन्हा एकदा छापून आपण लोकांपर्यंत नेलं पाहिजे. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे संदर्भ लोकनेते दिबा पाटलांनी दिलेले आहेत. मग राजर्षी शाहू महाराजांचं उदाहरण यामध्ये आहे, यामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आहे, आणि यामध्ये शेका पक्षाचे खासदार रामशेठ ठाकूर यांचं पण नाव आहे, कारण त्यावेळी ते खासदार होते, त्यांचा पण उल्लेख आहे. त्याच्यामुळे या पुस्तकाला सगळ्यांनी पैसे लावावे ती नम्र विनंती मी करतो. आजच्या या कार्यक्रमाला आलेल्या लोकांना विनंती आहे, या कार्यक्रमासाठी जे कष्ट ज्या लोकांनी घेतलेत त्यांच्या अंगावर कर्ज करू नका, त्यांना पण देणगी द्या. आणि हा कार्यक्रम पुन्हा एकदा 1 महिन्यानंतर मंडल आयोग या विषयावर कार्यक्रम व्हावा. मंडल आयोगासाठी समर्थक, विचारवंत महाराष्ट्रातून यायला तयार आहेत, आपण त्यावर बोलू. पुन्हा एकदा मी आपल्याला धन्यवाद देतो. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे काय साधे बोले प्रश्न असतील तर मी उत्तर देईन, मी विद्वान नाही, परंतु एवढं सांगतो की राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक असतील तर मंडल आयोगाचे समर्थक हे दिबा पाटील साहेब आहेत. हा विषय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. काही प्रश्न विचारा असतील आपण विचारू शकता. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद, खास करून आयोजकांना धन्यवाद,
कारण तुम्ही आगरी माणसाला बोलायची संधी दिलीत. मला मागे एक संधी आमच्या साहित्यिक गजानन म्हात्रे यांनी दिली की मला त्यांनी पुरस्कार दिला. आता मराठी साहित्यिक राजाराम पाटीलला कशाला पुरस्कार देतील, कारण मराठी साहित्यामध्ये सगळ्यात जास्त नावं ब्राह्मणांची आहेत. त्यांचा आम्ही विरोधक आहोत, समतेचाच पुरस्कर्ता म्हणून विरोधक आहे. आणि म्हणून कदाचित महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना दिबा पाटलांवर पुस्तकं लिहिण्याची कल्पना सुचली नसावी, आणि म्हणून ती कल्पना भरून काढण्याचं काम आपण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमो बुद्धाय.